स्वागत आहे आजच्या BTP प्रोग्राममध्ये. हा सेशन जर तुम्ही रिसेंटली बिझनेसला कनेक्ट झालात, तुमच्यासाठी काम येईल. जे बिझनेस करतायत पण ज्यांना काही ऑब्स्टेकल चॅलेंजेस येत आहेत त्यांच्यासाठी गरजेचं आहे. जे लोक मोठी टीम आहे, जे लिडरशिपमध्ये आहेत, त्यांच्यासाठी पण हा सेशन फार गरजेचा आहे. तर चला, सनेज काय आहे? तर सनेज आपण बऱ्याच वेगळ्या नावाने ह्या इंडस्ट्रीला बोललं जातं. काही लोक MLM म्हणतात, नेटवर्क मार्केटिंग म्हणतात, डायरेक्ट सेलिंग म्हणतात. तर आपण सगळेजण आपल्या सनेज बिझनेसमध्ये आपल्या जे मॉड्यूलमध्ये काम करतो त्याला डायरेक्ट सेलिंग बिझनेस म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक जर बघितला तर तुम्ही प्रेझेंटेशनमध्ये पाहिलं असेल की तुम्हाला जे कंझ्युमर एम्पॉवरमेंट ऑपॉर्च्युनिटी, जे 50-60% डिस्काउंट भेटतं, जे प्रोडक्ट प्रमोट केल्यामुळे पैसा भेटतो, तर ह्या ट्रॅडिशनल मार्केटचं मॉड्यूल आणि डायरेक्ट सेलिंगच्या मॉड्यूलमध्ये, ह्या वरच्या मॉड्यूलमध्ये काय होतं, आपल्या घरी येणारा प्रोडक्ट 4-5 लोक त्याच्यामध्ये असतात, म्हणून ते प्रोडक्टची कॉस्ट काय होती, हाय होती. त्याच्यात आपण रिकमेंड जरी केलं तर आपल्याला कमवायला चान्स नाही भेटत. पण डायरेक्ट सेलिंगच्या मॉड्यूलमध्ये काय असतं की वरच्या सगळ्या लोकांना बायपास करून ते प्रोडक्ट डायरेक्ट तुमच्यापर्यंत आणला कंपनीमधून. आणि तुम्ही प्रेझेंटेशनमध्ये पाहिलं असेल. तर आता ह्या मॉड्यूलमध्ये तुम्हाला याचा बेनिफिट कसा होतो प्रमोशनचा हे समजून घेऊया. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही प्रेझेंटेशनमध्ये PV हा वर्ड ऐकला असेल. 2,500 PV किंवा मी रुपीज दिले, कारण की रुपीज दिल्यावर डॉलर तयार होतात. तर PVची व्हॅल्यू काय आहे? पॉईंट व्हॅल्यू. एक PV म्हणजे काय? पॉईंट व्हॅल्यू. ॲव्हरेज किती रुपये? 1 रुपये 60 पैसे ते 2 रुपये. म्हणजे उदाहरणार्थ 50 रुपये सनेला दिले तर 25 रुपये होतील, आणि 200 रुपये दिले तर 100 रुपये होतील. तुम्हाला जे पे आउट जनरेट होतात, तुमचे जे कॅल्क्युलेशन होतात ते PV वरती होतात. क्लिअर झालं सगळ्यांना? येस सर. येस. तर मग आता हा बिझनेस तुम्हाला करायचा असेल तर पहिलं तुमच्या कंपनीबद्दल तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. सनेजबद्दल तुम्ही आलात, प्रेझेंटेशन 1-1.5 तास ऐकलं, रजिस्ट्रेशन केलं, डाऊट क्लिअर झाले, सुरू झालं. तर आपली कंपनी काय आहे, आपल्या कंपनीचे प्रोडक्ट्स काय आहेत, आपल्या कंपनीचे प्राइस काय आहे, आपला बिझनेस प्लॅन काय आहे, इथले लोक कसे आहेत, ESI काय आहे, सिस्टम काय आहे, हे तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आणि तुम्हाला हळूहळू या गोष्टी अंडरस्टँड व्हायला लागतील. त्याच्यामध्ये इंडियाज नंबर 1 फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी आहे सनेज. तर या कंपनीमध्ये जर पाहिलं तर आपण प्रेझेंटेशनमध्ये पाहिलंय की 11व्या वर्षात कंपनी आहे. त्यानंतर कंपनी आउटलेट बघितले तर 150+ लोकेशनला आहेत, हॉस्पिटल्स आपले. त्यानंतर लाखो लोक आहेत जे प्रोडक्ट वापरतात आणि प्रमोट करतात. लिगल कंपनी आपली सगळ्या सर्टिफिकेटला धरून. आणि आपल्याकडे जर बघितलं तर 250 मल्टिपल कॅटेगरीमध्ये आपण काम करतो. गुड मॉर्निंग टू गुड लागणारे जवळपास 70 ते 80% प्रोडक्ट तुम्हाला सनेजमध्ये भेटतील. फक्त 15-20% प्रोडक्ट तुम्हाला बाहेरून घ्यावं लागतील. मग तुम्ही दुकान बदलणं म्हणजे काय की रेग्युलर लाईफमध्ये लागणारे प्रोडक्ट सनेजचे वापरणं. तर मग माझ्याबद्दल जसं तुम्ही रजिस्टर झालात, तुम्ही एक ID क्रिएट केला, तुम्ही एक ऑर्डर प्लेस केली, तर आता याने काय झालं, तुम्ही पैसे दिले सनेजला आणि तुम्हाला माल भेटला. याच्यामधून तुम्हाला 200, 500, 1000, 2000 रुपये डिस्काउंट भेटू शकतं. त्याच्यापेक्षा काय भेटणार आहे? पण जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर या बिझनेसला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आज बघा, मला पगार 3,000 होता 15 वर्ष शिकल्यानंतर, पहिला जॉब सॅलरी माझी. पण 5-6 वर्ष एक्सपिरियन्स घेतल्यावर 30,000 पगार गेला. आणि ज्या वेळेस मी ह्या बिझनेसला ऐकलं तेव्हा माझं वय 21 होतं. म्हणजे जर तुम्ही आज 19, 20, 21, 22, 25, 30च्या आतमध्ये असता तर तुमच्यासाठी फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे युथ एम्पॉवरमेंटसाठी. आणि ज्या वेळेस मी हा बिझनेस सुरू केला 2010ला, त्यावेळेस मला या बिझनेसबद्दल काहीच माहीत नव्हतं, पण क्लिअर झालं आणि लर्न करायला सुरुवात केलं. इथले प्रोडक्ट्स, इथलं सिस्टम प्रमोट करायला सुरू केलं. आज फुल टाइम करिअर म्हणून याच्याशिवाय काहीच नाही. मागचे 16 वर्ष झालेत मी याच्याशिवाय काहीच करत नाही. काही लोक म्हणतात सर हे पार्ट टाइम केलं, एक्स्ट्रा इन्कमसाठी केलं, मग दुसरं काही नाही. एका लेव्हल नंतर तुम्हाला पार्ट टाइम वाटतं, एक्स्ट्रा इन्कम वाटतं, पण नंतर तुम्ही फुल टाइम करिअर म्हणून या इंडस्ट्रीमध्ये उतरू शकतात. जसं की मी 16 वर्षापासून माझा मेन सोर्स हा इंडस्ट्री आहे, हा बिझनेस आहे. आणि मी जेव्हा सुरुवात केलं, बऱ्याच वेळा असं वाटतं की खरंच होईल का? आपण रजिस्टर तर होतो, प्रोडक्ट तर घेतो, पण खरंच आपण ज्यांना लोकांना सांगणार आहेत, ज्यांना बोलवणार आहेत, ज्यांना आपला बिझनेस प्रेझेंटेशन, आपले प्रोडक्ट समजवायचे आहेत, डाऊट क्लिअर होतो, क्रिएट होतो कधी कधी. बघा, मी सुरुवात केली तेव्हा माझे असे फोटो आहेत. त्यानंतर इथं जर पाहिलं तुम्ही, ह्या फोटोमध्ये हा बदल झाला. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर हे बिफोर आफ्टर मधले फोटो आहेत. काय फरक दिसतोय बघा तुम्हाला? तुमच्यासारखाच होतो मी. म्हणजे इथं हेल्थ भेटली, पैसा भेटला, लाईफस्टाईल भेटली, घर झालं, गाड्या झाल्या, हे सगळं बदल झाला. कशामुळं? या बिझनेसमुळं. कसे वाटतात हे फोटो पहा. पण जेव्हा आलो तेव्हा मला ऑर्डर टाकायला पैसे नव्हते, तुमच्याकडे पण नसतील. तुम्हाला जर म्हणलं ना आता टाका 30,000चे प्रोडक्ट घ्या, तुम्ही म्हणा अरे बापरे. तर मी पण तुमच्यासारखाच होतो. आणि नंतर ही लाईफस्टाईल बदल झाली. हे फोटो कसे वाटतात? की जणांना वाटतं तुमचे पण फोटो असे निघले पाहिजे आणि निघू शकतात. हा बदल सगळा होऊ शकतो. कसे वाटतात हे फोटो? जबरदस्त. येस सर, जबरदस्त. जबरदस्त वाटत. तर मी तुम्हाला हे समजवतोय काय की तुम्हाला हे कळलं पाहिजे की प्रमोशन मध्ये किती ताकद आहे.
लोकांना सांगण्यामध्ये किती ताकद आहे. तर आता बघा, माझे 3,000 पगार, 30,000 पगार कुठला, ते फोटो कुठले, आणि आता हे फोटो बघा कुठले येतात. हे फोटो कसे वाटतात, हे फोटो कसे वाटतात, वाव हे फोटो कसे वाटतात, वाव जबरदस्त नेक्स्ट हे कसे वाटतात. म्हणजे सुंदर सगळी लक्झरी लाईफ तुम्हाला भेटू शकते. बऱ्याच वेळा लोकांना ट्रस्ट येत नाही, खरंच हा बिझनेस असं होत असेल का. असं 2-4 लोकांनी प्रोडक्ट घेतले, साबण टूथपेस्ट घेतले, 2-3 हजाराचे प्रोडक्ट घेतले, दुकान बदललं, कस्टमर बनवले, तर पैसे भेटणार आहेत का. यस, हे तर समजवतोय आपण. आणि हे तुम्ही प्रेझेंटेशन मध्ये ऐकलंय, पण कधी कधी आतमध्ये डाऊट असतात. आपलं अंतर्मन फार स्ट्रॉंग असतं. हा फोटो बघा, आता हे फोटो बघा, कुठं काढलेत, मी महाबळेश्वरला काढले का, नाही. हे फॉरेन कंट्रीमध्ये काही डोमेस्टिक दुबई टूरचे फोटो येतं. हे फोटो बघा कसे वाटतात. वाव जबरदस्त हे फोटो पहा. सुंदर हे सगळं कशामुळे भेटले माहितीये का, हा बिझनेस केल्यामुळं. या बिझनेस मधले लोक कस्टमर बनले, डिस्ट्रीब्युटर बनले, आणि लाईफस्टाईल डेव्हलप झाली सगळी. यस आणि मला वाटतं तुम्हाला पण वाटतं, कुणाला नाही वाटत हो फिरावं, आपण चांगलं दिसावं, आपण लाईफस्टाईल मिळवावी, कुणाला नाही वाटत. हम्म. या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटू शकतात. तुम्ही पण तुमचे असे फोटो टाकून तुमच्या टीमला एज्युकेट करू शकतात. बघा माझ्यात बदल झाला. कसा वाटतोय हा फोटो. खतरनाक. भारी, खूपच सगळेच जबरदस्त म्हणणार भारी वाटतोय. मस्त. वाव, हा कसा वाटतो सांगा आता. एकदम इथं झकास. लिमोजिन कार आहे, फरारी कार आहे, हेलिकॉप्टर दिसतोय तुम्हाला. ही लाईफस्टाईल दिसते. ही लाईफस्टाईल भेटते कशामुळं, लोकांना या प्रोडक्ट बद्दल सांगून, लोकांना या बिझनेस बद्दल आणून, नेटवर्क क्रिएट करून. मग तुम्ही जे पण काम करताय, तुमचा जॉब करताय, तुम्ही कॉलेज मध्ये आहे, तुम्ही हाऊस वाईफ आहे, माहित नाही तुम्हाला कोणी कसं सांगितलं हा बिझनेस, पण फार मोठा बिझनेस आहे. हे बघितलं, हे हे फोटो फक्त ऍपलचे टूल नाहीत, हे सगळे टूल वापरतो मी. माझ्याकडे 15-20 लाखाचे ऍपलचे टूल्स आहेत. ते मर्सिडीजचा कलर जर सोडला तर 2-2 गाड्या आहेत तशा. ही BMW बाईक आहे. कशामुळं, हा बिझनेस लोकांना सांगितला, आणि हा बिझनेस लोकांना सांगितल्यामुळं ही लाईफस्टाईल झाली. आता हा फोटो पण तुम्ही पाहिला असेल, कसं वाटतं हा फोटो. जबरदस्त सर खतरनाक अशा 5 नाही, अशा 8 कार आहेत फॅमिलीमध्ये. आणि बघितलं तर 88,91,000 म्हणजे जवळपास 90 लाखापर्यंत महिन्याचा पेमेंट झालाय, निघलाय. पण जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा पहिला पेमेंट निघला होता ₹1,030. आज तुम्ही नवीन आहेत, होऊ शकतं तुम्हाला पण पहिला तुमचा कॅशबॅक बोनस 200, 500, 1000, 2000 येईल, आणि नंतर हळूहळू 2, 5, 10, 25, 50, 1,00,000, 2,00,000 पेमेंट वाढतील. पण कधी, जेव्हा तुम्ही याला सिरियस घेताल तेव्हा, तुमचा याच्यावर विश्वास बसेल तेव्हा, तुम्हाला ट्रस्ट येईल तेव्हा. कारण की मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मला काही नॉलेज नव्हतं, टेक्नॉलॉजी नव्हती. 2010 पण फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब काहीच नव्हतं, डेटा पण नव्हता, फेस व्हॅल्यू पण नव्हती, पैसे पण नव्हते. आणि आज जर 2026 मध्ये तुम्ही किती लोक आहेत की फार हायर लेवलची टेक्नॉलॉजी, राईट ऑर रॉंग. यस आणि हे पेमेंट्स बघा, 3 महिन्यात 1,85,00,000. जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मला हे डोक्यात होतं का, काही डोक्यात नव्हतं. मला वाटायचं कुठंतरी 10-20 हजार रुपये भेटले तर भेटले, बघूया ट्राय करून, असा विचार होता माझा. आणि हे बघा, बँक स्टेटमेंट म्हणून दाखवले जातात. मला सांगा, कुठला HR व्यक्ती इंटरव्ह्यू घेताना तुम्हाला त्यांचे बँक स्टेटमेंट दाखवतो का, कुठला व्यवसाय करताना दाखवतो का. इथं का दाखवलं जातं, लोकांना पटत नाही, विश्वास नाही. कारण की कुठलीही गोष्ट मोठी होण्याच्या आधी लोक तिला नाव ठेवतात, डाऊट घेतात, निगेटिव्ह बोलतात, राईट ऑर रॉंग. यस म्हणून आपल्याला इथं पे आउट्स दाखवावं लागतात. हे बँक स्टेटमेंट आहेत माझे 2 वर्षाचे. आता हे बघा, इथं ग्रोथ किती आहे बघा. डिसेंबर 2024 ला माझं पेमेंट होतं 46,44,000, आणि डिसेंबरला एका महिन्याचं पेमेंट निघलं किती, 91,000. 88,91,000. नेक्स्ट हे बघा, हे फॉर्म 16 आहेत. हे तुम्हाला इन्कम का दाखवतोय मी, कारण की तुम्हाला ट्रस्ट आला पाहिजे. हे 5 वर्षाच्या पाठीमागे जातोय बघा, ऑलमोस्ट 1,55,00,000, 2 करोडचं इन्कम येतं. 5-6 वर्षापूर्वी माझं मंथली इन्कम कसं होतं बघा, वाचू शकताय, 6 लाख, 10 लाख. 10 लाख 16 लाख 17 लाख 15 लाख 18 लाख 16 लाख 18 लाख हे मंथली इन्कम बोलतो मी तुम्हाला. मग आज भरपूर लोक आहेत तिथं की 1 लाखाच्या खाली इन्कम असेल, 50,000च्या खाली इन्कम असेल, घरचे भरपूर इश्यू असतील. तर तुम्ही ह्या इंडस्ट्रीला निगेटिव्ह अँगलने पाहण्यापेक्षा याला पॉझिटिव्ह अँगलने पहा. ह्या बिझनेससाठी 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष घुसा, इथलं नॉलेज घ्या, 100, 200, 300 तास, मग तुम्हाला कळण हा बिझनेस किती मोठा आहे. कारण की तुम्ही बिझनेसमध्ये आलात, 1-1.5 तास ऐकलंय, पैसे दिले, एक ऑर्डर मारली आणि झाले सुरू. नाही, एवढा बिझनेस नाही, बिझनेस फार मोठा आहे, समजून घेण्याची गरज आहे. ऑलमोस्ट बघा इथं 2022-23चं 2,80,00,000, 3-3.5 करोड इन्कम आहे. हे 4-4.5 करोड इन्कम आहे. हे पूर्ण डिटेल्स, हे पण ऑलमोस्ट 4.5-5 करोड पर्यंत इन्कम आहे.
आणि फक्त माझं दाखवत नाही तुम्हाला. हे बघा इथं किती इन्कम दिसतंय 3 महिन्याचं, 64 लाख. बँक स्टेटमेंट. आता याच्यापेक्षा काय प्रूफ पाहिजे तुम्हाला? काय 41 लाख. पाहिजे? इथं पैसे आहेत का नाही, हा बिझनेस चालतो का नाही, हे प्रोडक्ट चांगले आहेत का नाही, हे प्रोडक्ट महाग आहेत का, प्रोडक्टची गॅरंटी काय, वॉरंटी पाहिजे, काय पाहिजे तुम्हाला? अरे हे जर काही चुकीचं असतं तर एवढे पैसे आले असते का? बोला मला. कधीच नाही. मग तुम्हाला विश्वास ठेवा लागेल आणि मनापासून या बिझनेसला करिअर म्हणून घ्यावा लागेल. त्यानंतर नेक्स्ट आहे 25 लाख पर्यंत पेमेंट आहे. बघा इथं 25,58,000. इथं किती आहे? 26 लाख 32. इथं किती आहे? 23 लाख 43. हे मंथली इन्कम. आणि आता बघा पुढं किती येतं? 9 लाख, 9 लाख 71. 13 लाख 13 लाख 94. 94. 11 11 लाख लाख 41. 9 लाख 90. 8 लाख 73. 73 2 महिन्याचं. 14 लाख 14,000. 9 लाख 54. 7 लाख 46. 9 लाख 84. 7 लाख 38,000. इमॅजिन करा. हे 1 महिने, 2 महिने, 3 महिन्यामध्ये इन्कम जनरेट होऊ राहिले तर का होऊ राहिलेत? 8 लाख 97,000. 7 लाख 38,000. 7 लाख 20,000. आता असे वेगळे वेगळे आकडे तुम्हाला दिसतील इथं. 6 लाख, 5 लाख, 7 लाख, 5 लाख, त्यानंतर 5 लाख, 2 लाख, 5 लाख, 7 लाख, 5 लाख, 4 लाख, 4 लाख, 3 लाख, 4 लाख, 3 लाख, 2 लाख, 4 लाख, 3 लाख, 3 लाख. आता हे इन्कम 1 लाख, 2 लाख, 3 लाख. बघा बोलू बोलू थकायला लागलो मी. एवढी इन्कम आहे तिथं, एवढे पैसे भेटतात. मग यांना सगळ्यांना जर पैसे भेटत असतील तर तुम्हाला का नाही भेटणार? तुम्ही का नाही कमवू शकत तिथं पैसे? पैसे पाहिजेत. महिन्याला 1 लाख, 2 लाख, 5 लाख रुपये आले, मस्तपैकी आपली गरजेची गाडी घेतली, स्वतःची लाईफस्टाईल मेंटेन करताय तुम्ही. त्यानंतर लक्झरी गाडी घ्यायचा विचार आहे तुमच्या डोक्यात. आज बघितलं आपल्याकडे चांगलं लक्झरी कार लोक वापरतात. कशामुळं? हे बिझनेस प्रमोट केल्यामुळं. काय कारण याला? एक दिवस आम्ही सगळे लोक, ॲच्युअर लोक, तुमच्यासारखे नवीन कोणीतरी आम्हाला प्लॅन सांगितला, आम्ही विश्वास ठेवला, सुरू केला आणि शिकायला चालू केलं. ट्रेनिंग मीटिंग अटेंड करायला चालू केल्या आणि बिझनेस बिल्ड केला. आणि म्हणून या सगळ्या अचिव्हमेंट झाल्या. तुम्हाला पण हा चान्स आहे. जर तुम्हाला कार घ्यायची असेल तर 1,000+ लोक आहेत ज्यांनी कारा घेतल्या. तुमची पण कार होऊ शकते. जर तुम्हाला वाटतं की आम्हाला घर घ्यायचंय तर तुमचं घर पण होऊ शकते इथं बिझनेसमध्ये. नेक्स्ट, तुम्हाला वाटतंय की मला विमानात बसायचंय, मला फॉरेनला जायचंय, तर आता श्रीलंका टार्गेट आहे. तुम्ही श्रीलंका अचीव्ह करून तुमचं ड्रीम टूर अचीव्ह करू शकतात फॉरेनची. आणि वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटी, वेगळ्या वेगळ्या गर्दी, ट्रेनिंग मीटिंग प्रोग्राम असतात. तिथं फुल वातावरण आहे. आणि या सगळ्या गोष्टी का झाल्या? ज्या वेळेस मी बिझनेसला आलो तेव्हा फक्त मी माझ्यासाठी आलतो. चला बाबा डिस्काउंट भेटन, चला 10-20,000 रुपये भेटतील. पण आज एवढी मोठी टीम बनली की टीम मध्ये जर ओव्हरऑल बघितलं तर 3,500 असे लोक आहेत ज्यांचं 1 लाख ते जवळपास 11 करोड रुपये इन्कम झालं. इमॅजिन करा. मग आज तुमचा मोटिव्ह काय आहे? तुम्हाला काय पाहिजे या बिझनेसमधून सांगा. तुम्ही तुमच्या आयुष्यात काही कमतरता वाटते का? एक्स्ट्रा इन्कम पाहिजे, फायनान्शियल फ्रीडम पाहिजे, स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, टाइम फ्रीडम, पर्सनल डेव्हलपमेंट, नवीन मित्र, हेल्पिंग, रिटायरमेंट, प्रॉपर्टी, वर्ल्ड टूर, चाइल्ड एज्युकेशन, स्वतःचं घर, नवीन कार, पॅसिव्ह इन्कम, परिवाराला वेळ, तुम्हाला वेळ भेटत नाहीये, नवीन काही सवय, हॉबी एन्जॉय करायच्यात, हेल्दी बँक बॅलन्स पाहिजे, आरोग्य पाहिजे, काय पाहिजे तुम्हाला? जर तुम्हाला याच्यातलं काही पाहिजे असेल त्याला पिक करा. आणि त्याच्यासाठी सनेजला मध्ये तुम्ही सुरू केलं पाहिजे बिझनेस. 3 गोष्टी असतात. का पाहिजे, कसं भेटल आणि काय पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, कसं भेटल आणि का पाहिजे, हे 3 गोष्टी महत्वाच्या असतात. आणि 3 गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला काय पाहिजे. ओके, तुम्हाला पाहिजे त्या बिझनेसमधून महिना 1 लाख रुपये कसे भेटतील, तर आज मी सांगणार आहे. ते त्यासाठी काय करावं लागेल, का पाहिजेत, तर तुम्हाला कळलं पाहिजे 1 लाख रुपये आले तर माझं माझी गाडीचा EMI जाईल, माझं घराचं EMI जाईल, माझ्या मुलाचं शिक्षण चांगलं होईल. हा मोटिव्ह तुम्हाला अंडरस्टँड करावा लागेल. आणि मग जे पण तुम्हाला टार्गेट ठरवायचं ना ते स्मार्ट पाहिजे. जे पण तुम्हाला इथं बिझनेसमध्ये इन्कम कमवायचे, महिन्याचा असन, 3 महिन्याचा असन, 1 वर्षाचा असन, त्याला तुम्हाला स्मार्ट ह्या फॉर्मॅटमध्ये आणावं लागेल. म्हणजे ते काय पाहिजे, स्पेसिफिक, वाचा पुढं, मेजरेबल, अचिवेबल, रिलेव्हंट, टाइम बाउंड. टाइम बॉन्ड. जे पण तुम्हाला पाहिजे या बिझनेसमध्ये, तुमच्या आतमध्ये इच्छा असतील ना, मुलांचं चांगलं शिक्षण द्यायचंय, मला घर घ्यायचंय, मी घर घेतलं त्याचे EMI भरायचे, किंवा आईवडिलासाठी काही हॉस्पिटलची इश्यू असतील, काही लोन असन, पैसे पुरत नसतील, तर मग तुम्हाला जे पण उद्देश आहे तुमचा तुम्हाला ठरवावं लागेल. आणि ते रिअलिस्टिक पाहिजे, म्हणजे स्पेसिफिक पाहिजे, तर मग त्या गोष्टी अचीव्ह व्हायला लागतील. तर तुम्ही तुमच्या ड्रीमची लिस्ट बनवा बिझनेससाठी. जे पण तुम्हाला मिळवायचं ना,
लिस्ट बनवा. मी 2010 साली आहे ना जवळपास मला असं वाटतं 19 गोष्टी लिहिल्या होत्या, 19 का 23 गोष्टी लिहिल्या होत्या. त्याची टोटल व्हॅल्यू 83 लाख रुपये झाली. आणि आज विचार करतो मी, पूर्ण जिंदगीत मला 83 लाख लागणार होते आणि तर महिन्याचा 90 लाखापर्यंत पेमेंट गेला. म्हणजे आपण विचार पण असेच करतो आपल्या परिस्थितीनुसार, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये ड्रीम लिस्ट, जे आपले लिस्ट आहे ड्रीमची, जे तुमचे टार्गेट बनवले त्याच्यामध्ये तुम्ही डिवाइड केलं पाहिजे. मला 1 वर्षाच्या आत काय काय मिळवायचंय आणि ते रिअलिस्टिक पाहिजे. नाहीतर आपला काम आहे 25,000 कमवायचं आणि स्वप्न लिहिले 50 लाख कमवायचे डायरेक्ट. तर हे होऊ नये. शेवटी तुम्ही जे लिहिणार आहे, जे बोलणार आहे, जे ठरवणार आहे ते तुम्हाला करायचे, राईट और रॉंग. बरोबर. तर अशा गोष्टी लिहा की ज्या तुम्हाला पाहिजेत आणि ज्या तुम्ही करू शकतात, ज्या रिअलिस्टिक वाटतात. त्यासाठी 1 वर्षाच्या आत तुम्हाला काय काय पाहिजे, त्यानंतर 1 वर्षानंतर तुम्हाला काय काय भेटलं पाहिजे आणि 3 वर्षात काय पाहिजे, हे 3 प्रकारच्या कॅटेगरी तुम्ही डिझाईन केल्या पाहिजेत. मग ह्या बिझनेसमध्ये लोक पैसे कमवतात. 1,000, 5,000, 1,000 ते 5,000 कमवणारे लोक आहेत, 5,000 ते 20,000 कमवणारे लोक आहेत, 20,000 ते 50,000, 50,000 ते 1 लाख, 1 लाख ते 5 लाख, 5 लाख, 7 लाख, 8 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 35 लाख महिना, 88 लाख महिना. सगळे पैसे भेटू राहिले. तुमची भूक किती आहे, समुद्रातलंही पाणी आहे, तुमची पाईपलाईन किती मोठी टाकायची. कारण की स्कूल कॉलेजला तुम्ही गेलात आणि जॉबला तुम्ही एकटेच जातात. व्यवसायाला तुमचं भांडवल, तुमचं नॉलेज तुम्हीच लावतात. हा पण व्यवसाय आहे, फार मोठा बिझनेस आहे. ही चेन नाही, स्कीम नाही, मेंबरशिप नाही, हा प्युअर बिझनेस आहे. बोला काय आहे? प्युअर. बिझनेस. हा कुठला लकी ड्रॉव नाहीये. तुम्ही जॉईन झाले तर तुम्हाला पैसे येतील, बिलकुल नाही. इथं तुम्हाला हा बिझनेस म्हणून याला ट्रीट करावं लागेल. जसं तुमच्या मुलाला वाढवता, तुमच्या करिअरला वाढवता, तुमच्या जॉबवर, तुमच्या व्यवसायावर, तुम्ही शेतीवर प्रेम करतात ना, असं प्रेम तुम्हाला ह्या बिझनेसवरती डेव्हलप करावं लागेल. तर एक चांगली मोठी अचिव्हमेंट तुमची तयार होऊ शकते. मग ह्या बिझनेसमध्ये टोटल आपले 11 प्रकारचे इन्कम आहेत. आणि ह्या इन्कम मधून तुमचं ट्रॅव्हलिंगचं, तुमचं कारचं, तुमचं घराचं आणि तुमच्या फायनान्शियल मंथली ड्रीम इन्कम, जे पण तुमचं मंथली 1,00,000, 2,00,000, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये तुम्हाला कमवायचे आहेत, या 4ही गोष्टी या प्लॅन मधून अचीव्ह होऊ शकतात. सगळ्यात महत्वाची इमेज सगळ्यांसाठी, तुम्ही आता कंझ्युमर झाला, तुम्हाला कन्सिस्टन्सी समजवलं असेल, तर आपल्या ऑफर्स असतात वेगळ्या वेगळ्या. फर्स्ट इनवॉइस ऑफर म्हणजे ज्यांना आपण पहिल्यांदा ऍड करतो बिझनेसमध्ये त्यांच्यासाठी ऑफर आहेत. म्हणजे काही लोक आपल्याकडे 2-3 हजारचे प्रोडक्ट घेतील, काही 4-5 हजारचे घेतील, काही 7-8-10 हजारचे घेतील, काही 15-20 हजारचे घेतील, जशी त्याची रिक्वायरमेंट आहे तशी. तर त्या फर्स्ट इनवॉइस ऑफर आहेत. त्यानंतर आपल्या कन्सिस्टन्सी ऑफर आहेत. 2 तारीख ते 15 तारखेच्या मध्ये तुम्ही ज्या पण ऑर्डर तुमच्या प्लेस होतील, जर तुम्ही 5व्या महिन्यात तुम्हाला फ्री प्रोडक्ट भेटतात. आणि कन्सिस्टन्सी तुमच्या फॅमिलीप्रमाणे असू शकते. तुम्ही तर 1250ची जर कन्सिस्टन्सी मेंटेन केली तर 2,400चे प्रोडक्ट भेटतील. 2,500ची कन्सिस्टन्सी मेंटेन केली तुम्ही तर 5,000चे प्रोडक्ट भेटतील, कारण की लॉयल तुमच्या फॅमिलीनुसार. आणि 5,000चे पीव्हीचे प्रोडक्ट तुम्ही जर घेतले रेग्युलरली तर तुम्हाला 8,000 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळतात. 11,000 पण भेटतात 7,500 पीव्हीला. तर पहिला मुद्दा की तुम्ही इथले लॉयल कस्टमर बनले पाहिजेत. म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली आपल्या ऑर्डर्स, मी म्हणतोय आमचा कन्सिस्टन्सी डे असतो 3 तारखेला, 3 तारखेलाच ऑर्डर प्लेस केल्या पाहिजेत. 5 तारखेला. सॉरी 5 तारखेला. आणि जर 5 तारखेला तुम्ही नाही प्लेस करू शकले तर ते ऍटलिस्ट 8 तारखेपर्यंत प्लेस केल्या पाहिजेत. बरोबर. येस. येस सर. का केल्या पाहिजेत? कारण की तिथं लकी ड्रॉ भेटतात. खाली बघा लकी ड्रॉची लिस्ट आहे. बरोबर. जे पण तुम्ही Yes. मंथली ऑर्डर करणार आहेत, जे तुम्हाला 50-60% डिस्काउंट पाहिजे प्रोडक्टचं, तर तुमची ऑर्डर 2 तारखेला, 3 तारखेला, 4 तारखेला, 5 तारखेला एक डेट ठरवा. त्या डेटला ऑर्डर टाकायची, रिमाइंडर लावायचं. आणि तिथं लकी ड्रॉ पण असतात आपले. येस. आणि त्यानंतर जे प्रोडक्ट आपल्याला आणखीन रिटेलसाठी, रोटेटसाठी लागतील त्यासाठी आपल्या रेग्युलर ऑफर पण आहेत. तर इमेज तुमच्याकडे स्टोअर ठेवा, कारण की हे इमेज तुम्हाला फार कामी येऊ शकते. क्लिअर. येस सर. आता बघा, प्राइसचा विषय विचार करू आपण. आपल्या प्रोडक्टची प्राइस कशी आहे. बऱ्याच वेळा प्रेझेंटेशन फार लवकर होऊन जातं, त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही. तर ह्या बिझनेसमध्ये प्रोडक्टच्या क्वालिटी, प्रोडक्टची पॅकिंग, प्रोडक्टचं फिलिंग खरंच जबरदस्त लेवलचं आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप प्राइसिंग. जर एवढ्या भारी प्राइसिंग असतील तर आपले प्रोडक्ट का नाही वापरायचे, आपले हे प्रोडक्ट लोकांना का नाही सांगायचे, हा प्रश्न तयार होतो. पैशाच्या अडचणी मला पण आहेत, पैशाच्या अडचणी त्यांना पण आहेत. तर मला असं वाटतं याचा बेनिफिट घेतला पाहिजे आणि ह्या व्हॅल्युएबल गोष्टी लोकांपर्यंत आपण पोहोचवल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला जर प्राइस कोणी म्हटलं महाग आहे, तुम्हाला जर वाटलं, तुमच्या परिवारामध्ये प्लॅन तुम्ही ऐकला, प्रोडक्ट घरी दिले तर ते एमआरपी पाहतील. पण तुम्हाला त्यांना एक्सप्लेन करता आलं पाहिजे की हे जे एमआरपी आहे जवळपास आपल्याला 50% डिस्काउंट प्रोडक्ट भेटले तर बिंदास प्रोडक्ट वापरा. येते का लक्षात? येस. नाही तर मग कधी कधी आपल्या घरी प्राइसिंग बद्दल चर्चाच नाही होत आणि मग असं वाटतं की प्राइस महाग आहे,
कधी प्राईस जास्त आहे असं कम्पॅरिझन होऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट मार्केट प्राईसपेक्षा पण आपली प्राईस स्वस्त आहे हे पण तुम्हाला क्लिअर पाहिजे. याचा पण स्टडी करा की मार्केटपेक्षा पण आपण स्वस्त आहेत. म्हणजे चेंज द शॉप, म्हणजे दुकान बदलण्यासाठी लोक इझी तयार होऊ शकतात. याचा स्टडी तुम्ही केला तर. मग ह्या बिझनेसमध्ये इन्कम कसे जनरेट होतात? जे टोटल 11 इन्कम आहेत त्याच्यातलं पहिलं इन्कम हे रिटेल प्रॉफिट. जर तुम्ही इथं रजिस्टर कस्टमर असताल तर तुम्हाला एमआरपी नि प्रोडक्ट नाही भेटत. कशाने भेटतात? डीपी प्राइस. डिस्ट्रीब्युटर प्राइसने. DP price. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला 100चं प्रोडक्ट किती रुपयाला भेटलं? 100चं प्रोडक्ट 70. 70 रुपयाला भेटलं. 1000चं प्रोडक्ट जवळपास 700 रुपयाला भेटले. 10,000चे प्रोडक्ट 7,000 भेटलं. 7,000. याला म्हणतात रिटेल प्रॉफिट. आणि हाच प्रॉफिट घेण्यासाठी तानाजी सर मार्केटमध्ये लोक 5, 10, 25, 50 लाख टाकून दुकान टाकतात, एम्प्लॉई ठेवतात, फर्निचर टाकतात, सेटअप लावतात आणि मग पैसे कमवतात. बरोबर आहे? येस. येस सर. तुम्ही किती लोक येतं? तुम्हाला फक्त एक 2,5-3 हजाराची खरेदी करून रजिस्टर कस्टमर करून तुम्हाला डायरेक्ट रिटेल डीपी प्राइस होलसेल मध्ये माल भेटायला लागला. इमॅजिन करा. कोणाला कळला हा मुद्दा? Yes. येस सर. रिटेल प्रॉफिटचा. हा पहिला इन्कम झाला. इथं आपल्याला 30% पण इन्कम भेटतं. दुसरा इन्कम आहे आपला डायरेक्ट सेल बोनस. तुम्ही आता रजिस्टर झाला, तुम्हाला कोणीतरी रजिस्टर केलं म्हणून तुमच्या ऑर्डरवर त्याला होऊ शकतं 200, 400, 500 रुपये जनरेट झाले असतील, कारण की तुम्ही त्यांना बिझनेसचं प्रेझेंटेशन आहे. तसं आता तुम्ही तुमच्या टीममध्ये जर कुणाला रजिस्टर केलं, डायरेक्ट सेल बोनस तुम्हाला भेटतो. एकच व्यक्ती तुम्ही कुणाला तरी प्लॅन समजवला आणि त्याचं रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि त्याचं रजिस्ट्रेशन झालं 2,500 PV तुम्हाला 500 रुपये भेटले. कसे? कारण की आपला डायरेक्ट सेल बोनसचा पॉईंट व्हॅल्यू 1250चा एक पॉईंट होतो आणि 2,500 PV मध्ये 2 पॉईंट जनरेट झाले म्हणून पॉईंट व्हॅल्यू येते आपले 200 ते 300 जवळपास. तर 500 रुपयाचा चेक भेटला. म्हणजे 11 इन्कम मधलं हे दुसरं इन्कम आहे आपलं. आणि हा डायरेक्ट सेल बोनस म्हणजे तुम्ही एका व्यक्तीने कोणी 1250, कोणी 2,500, कोणी 5,000, कोणी 7,500, कोणी 15,000 असे जरी ऑर्डर टाकल्या तर त्या पटीत तो डायरेक्ट सेल बोनस क्लिअर होतो. क्लिअर झालं तुम्हाला? येस सर. आज जे नवीन लोक आहेत, होऊ शकतं तुम्हाला ह्या गोष्टी डोक्याच्या वरून जातील, पण तुम्हाला हे क्लिअर कट करायचंय मला की खरंच कधी कधी आता मी एखाद्याला स्पॉन्सर केलं तर मला इन्कम किती भेटल, त्यांनी स्पॉन्सर केलं तर त्याला इन्कम किती भेटल, हे कळलं पाहिजे. कारण की 2010 साठी मी एखाद्याला बिझनेसमध्ये जॉईन केलं, नंतर मला किती पैसे भेटतात हे कळलं होतं, पण मला इंटरेस्ट नव्हता. पण माझ्या खालच्या व्यक्तीने जर कुणाला स्पॉन्सर केलं त्याच्यामुळे पण मला पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे मी खरा पॉझिटिव्ह झालो या बिझनेसमध्ये. म्हणजे तुम्ही ज्यांना जॉईन करणार त्याच्यावर तर पैसे भेटतीलच, ज्यांचे ऑर्डर प्लेस करणार, ज्यांना रजिस्टर करणार, रेग्युलर जे परचेस करत राहणार पैसे भेटत राहणार. पण तुमची टीम जेव्हा खालच्या लोकांना परचेस करल तेव्हा पण तुम्हाला इन्कम जनरेट होऊ शकतं. म्हणजे पहिला इन्कम कुठला झाला आपला? पहिला दुसरा रिटेल income. प्रॉफिट, दुसरा डायरेक्ट सेल बोनस. डायरेक्ट सेल बोनस बघितला. बरोबर. मग तुम्ही आता तुमच्या टीम मध्ये जर एक डायरेक्ट सेल बोनसचा पर्सन बिझनेस मध्ये आणला तर तुम्हाला 500 भेटतात. पण आपले टोटल 10 इन्कम जर त्याच्यात ऍड झाले तर जवळपास 800 ते 1000 रुपयाची इन्कम तुम्हाला भेटू शकतो. पण हा इन्कम कधी चालू होऊ शकतो? जेव्हा तुम्ही या बिझनेसमध्ये डायमंड डायरेक्टर असतात, जेव्हा तुम्ही सगळे इन्कम घ्यायला लागतात, तेव्हा तुमच्या एका 5,000च्या डायरेक्ट जॉईनिंगवर जवळपास तुम्हाला 800 ते 1000 म्हणजे तुमच्या टर्नओव्हरच्या 15 ते 20% इन्कम. किती? 15 ते 20. टर्नओव्हरच्या 15 ते आणि 20% मेडिकल मध्ये 20 लाख 50 लाख टाकल्यानंतर लोक 5-10% कामं करतात. राईट और रॉंग? Yes, येस. sir. इथं एवढा मोठा फायदा आहे बिझनेस मध्ये. त्यानंतर इथं नेक्स्ट इन्कम येतं ग्रोथ बोनस, ज्याला 12% कंपनी डिवाइड करते. मग ग्रोथ बोनस कसं असतं तर हे समजून घ्या. तुम्ही आता 2,500 PVचं रजिस्ट्रेशन केलं तर 2,500च्या PVच्या रजिस्ट्रेशनमुळे तुम्ही डायरेक्ट 4% ला आलात. पण जर तुमची ऑर्डर 2,500 PVच्या खाली असती, 1,000, 2,000, 1,200 PVच्या असती तर तुम्ही 0% मध्ये असतात. बरोबर आहे? बरोबर. येस. मग तुमची ऑर्डर इथं प्लेस झाली, तुम्ही 2,500 PVच्या पुढे ऑर्डर टाकली, 2,500 ते 7,500 तुम्ही 4% मध्ये आहेत. म्हणजे डायरेक्ट तुमच्याच ऑर्डर तुमचे चेक निघतो. तुमच्याच ऑर्डरवर तुमचा 100 रुपयाचा चेक निघला. म्हणजे इमॅजिन करा, खरेदीवर चेक निघला. आता इथंच जर तुम्ही तुमची ऑर्डर 7,500 ते 15,000 PVला जनरेट झाली तर किती पर्सेंटवर जाणार तुम्ही? 10. 10%. आणि हीच ऑर्डर जर तुम्ही 15,000 ते 49,000 PVला गेले तुम्ही किती पर्सेंटवर जाणार? 8%. आणि 8%. नंतर 50 ते 80 मध्ये किती जाणार? 10%. 10%. आणि जेव्हा तुम्ही 80,000 PV क्रॉस करतात तेव्हा परमनंट तुम्हाला वापरायला, तुम्हाला लोकांना वेळ सेल करायला सगळे प्रोडक्ट तुम्हाला 12% डिस्काउंटने भेटतात. म्हणजे 12% तुम्हाला इन्कम भेटायला लागतं. म्हणजे डीपी प्राइसवर 30% वेगळं आणि तर तुमच्या PV वरती 12% इन्कम जे तुमच्या बँकेत जमा होणार. कोणाला कळलं? तुमच्या
खरेदीवर पैसे यायला चालू होणार. येस. येस सर. आता पण भेटले का कधी? अमेझॉनवरून, डीमार्टवरून, दुकानदाराकडून कधीच नाही भेटले. पण इथं तुमच्या बँकेत तुमच्या खरेदीचे पैसे येणार आणि परमनंट 12% डिस्काउंट. रिटेल प्रॉफिट म्हटलं 30% वेगळं झालं. इथं ऑलमोस्ट रुपीज मध्ये पकडलं तर ऑलमोस्ट 35-38% झालं. बरोबर आहे? येस. येस. मग आता तुम्ही म्हणणार सर मग एवढं मला खरेदी करायची का? बघा, एक्झाम्पल दिलंय. तुम्ही जर इथं 5,000 PV ह्या महिन्यात केले, तुम्ही 4%ला आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये तुमचे आणि तुमच्या टीम मधले लोक ऍड झाले आणि त्यांनी 20,000 PV केले, तर पहिले 5 आणि हे 20, 25 किती झाले? 8% पहिले 25,000 PV. म्हणजे मागचे असं टाइम पिरियड नाहीये तुम्ही आताच करा, एकदाच करा, पहिल्या महिन्यात करा असं नाही. तुम्ही पहिल्या महिन्यात करा, 2-3 महिन्यातून करा. तुमच्या खालचे लोक सगळ्यांचे मिळून जेवढा बिझनेस होईल, जर 80,000 क्रॉस झाला तर तुम्ही 12%वर जातात. असं नाही की फक्त तुम्हाला खरेदी करायची. कोणाला क्लिअर झालं? येस. येस सर. हात वर करा कोणाला क्लिअर झालं. याला म्हणतात कम्युनिटिव्ह. येस सर. ओके, व्हेरी नाईस. आता इथे एक गुड न्यूज आहे. जर तुम्ही जॉईनिंग पासून 30 दिवसाच्या आत 80,000 PV, जर 30 दिवसाच्या आत 80,000 PV तुम्हाला जर केले, तुम्ही सिल्वर बांधतात. बरोबर ना? Yes. येस. नाही. ती इथं 70,000. 70,000 PV प्राईम सिल्वर बांधतात. Yes. Single 1 month. जर तुम्ही आता बिझनेस मध्ये जॉईन झालात आणि तुम्ही ठरवलं की मला सिल्वर बनायचे, आणि सिल्वर बनल्यावर काय भेटतो? डायरेक्ट सेल बोनस भेटतोय, ग्रोथ बोनस भेटतोय आणि सिल्वर डायरेक्टर बोनस. 3 इन्कम ऍड होतात आणि रिटेल प्रॉफिट मधलं 1 इन्कम. 4 इन्कम ऍड होतात सिल्वर बनल्यामुळं आणि तुम्ही चांगल्या मोठ्या इन्कम मध्ये एंट्री करतात. मग तुम्ही जर जॉईनिंग झाला असताल तर जॉईनिंग डेट पासून 30 दिवसाच्या आत जर तुम्ही सिल्वर बनलात तर तुम्हाला 80,000 PV करायची गरज नाही. 70,000 PV तच तुम्ही 12%त जाणार. क्लिअर झालं का? येस. येस. ओके. आता इथं आपण लोकांचं नेटवर्क क्रिएट केलं. मग सिल्वर बनायचं कसं? 80,000 PV पर्यंत, 70,000 PV पर्यंत जायचं कसं? समजा तुम्ही आता 1 ते 2.5 PV ऍड झालात. तुम्ही 4 लोकल 2.5 PV जर ऍड केलं, 4 रजिस्टर कस्टमर क्रिएट केले, तर तुमचे PV किती होणार? तुमचं इन्कम किती होणार? 2,000. 2,000 रुपये इन्कम डायरेक्ट सेल बोनसचं भेटणार. ग्रोथ बोनस वगैरे ऍड केलं तर इन्कम जादा होणार. बरोबर. पण बाकीचे सगळे इन्कम ऍड झालेत आणि तुम्ही 4 डायरेक्ट केले तर 36 ते 4,000 इन्कम भेटतो तुम्हाला. पण आता असा विचार करा की 2-2.5 रुपये इन्कम तुमचं जनरेट होणार. काय लॉस झाला तुमचा? तुमचे मित्र नातेवाईक दुसरं तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवलं, त्यांना दाखवा. काही येस म्हणतील, काही नो म्हणतील, काही प्रोडक्ट घेतील, काही म्हणतील आम्हाला नाही करायचं, आम्हाला हे प्रॉब्लेम याचे प्रोडक्ट द्या फक्त. राईट और रॉंग? Yes. म्हणजे राईट. बेसिक लेवलचं इन्कम 500 रुपये इन्कम कसं होईल एक कनेक्ट केल्यावर? तुमचं 2-2.5 इन्कम कधी होईल? जर 4 लोक तुमच्यासोबत कनेक्ट झाले तर त्यांनी त्यांचं दुकान, आणि एकदाच भेटणार आहे का? एकदाच खरेदी करते का? हे जेव्हा खरेदी करतील तेव्हा पैसे भेटतात. हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. पहिल्यांदा लोकांना जॉईन करणं म्हणजे सिम कार्ड विकणं, आणि सिम कार्ड विकून करोडपती होतो कोणी नाही. रिचार्ज मारू करोडपती होतो माणूस. राईट और रॉंग? बरोबर. कोणाला कळलं उदाहरण माझं? येस. काही लोकांना वाटतं की जॉईनिंग करून पैसे भेटतात. नाही, जॉईनिंग नाही, कारण की कंटिन्यू लोक प्रोडक्ट वापरणार आहेत. राईट और रॉंग? येस. नेक्स्ट. आता 2,500 PVचं उदाहरण सांगितलं. तुम्हाला आता इथं सिल्वर बनायचंय. तुम्ही 4 लेगला तुम्ही जर 8 लोक 2,500 PVचे ऑर्डर प्लेस केल्या, म्हणजे एका थ्रू तुम्ही असं एका थ्रू तुमचे किंवा त्यांचे मिळून जर 8 लोक 2,500 PVचे मारले तर 20,000 PV होतात. आणि असं 4 लेगला जर तुमचा बिझनेस झाला, तुम्ही 4 लोकांचे दुकान बदलले आणि त्यांच्या थ्रू खाली लोकांचे दुकान बदलून घेतले, तर झाले तुम्ही सिल्वर डायरेक्टर. बघा, 2 ऑप्शन असतात. पहिलं आपले मित्र आपल्या नातेवाईकाला कनेक्ट करणं, त्यानंतर जे कनेक्ट होतील ते पण त्यांच्या मित्र नातेवाईकाला कनेक्ट करणार. राईट और रॉंग? येस. आणि मग बिझनेस मोठ्या लेवलला मुवमेंट होतो. आता इथं जर आपल्याला सिल्वर डायरेक्टर बनायचं असेल तर इथं 80,000 PV साठी 4 लेगला 8 लोक, म्हणजे जवळपास 24 लोकांच्या 2,500 PVच्या ऑर्डर पडल्या तर तुम्ही सिल्वर होतात. बरोबर आहे? 2,500 PV क्लिअर? येस. त्यानंतर जर तुम्ही इथं 15,000 PVच्या ऑर्डर मारल्या, फक्त एकच व्यक्ती, ज्याला आम्ही सनेज कॉर्नर म्हणतो, तर 15,000 4 लेगला 60,000 आणि PV झाले, आणि तुमचे स्वतःचे 15,000 PV ऍड झाले त्याच्यात समजा, तर किती झाले सर टोटल? 75,000. 15,000 झाले. म्हणजे फक्त 4च लोक. पाठीमागच्या स्लाइडवर 32 लोक तुम्हाला लागत होते प्लेस करण्यासाठी, इथं 4च लोक ऍड झाले. मग तुम्ही म्हणणार 15,000 PVचे प्रोडक्ट का घ्यायचे, कशासाठी घ्यायचे, त्याचा काय फायदा? त्याला मी तुमच्या पुढल्या स्लाइडवर सांगतो.
कारण की इथं 4च रजिस्ट्रेशन मध्ये तुम्ही सिल्वर डायरेक्टर पर्यंत गेले. म्हणजे काय भेटलं? रिटेल प्रॉफिट भेटला, तुम्हाला डायरेक्ट सेल बोनस भेटला, ग्रोथ बोनस भेटला, सिल्वर डायरेक्टर बोनस पण भेटला ह्या गोष्टीमुळं. मग इथं तुम्ही प्राईम सिल्वर फास्ट होऊ शकतात. जर 15,000 पीवीचे 4 ऑर्डर प्लेस केल्या आणि तुमचं 15,000 पीवी असेल तर. मग 15,000 पीवीचं गणित काय आहे बाबा ते समजून घेऊ आपण 1 मिनिटासाठी. किती लोकांना असं वाटतं तुमची ग्रोथ फास्ट झाली पाहिजे का स्लो झाली पाहिजे? किती जणांना असं वाटतं फास्ट झाली पाहिजे असं वाटतं? पाच येस पाहिजे. Yes. कारण की 2020 जमान्यात आलात तुम्ही, चॅट जीपीटी जमान्यात आलात आणि पैसे स्लो जमान्यात येऊन जमतील का आपल्याला सांगा मला? नाही. नाही. तर आता ही स्लाइड फार महत्वाची आहे, समजून घ्या. इथं 2,500 पीवीचं तुम्हाला बेनिफिट माहिती आहेत. 5,500 पीवी मध्ये तुम्हाला काय भेटेल बघा. 12,000 ते 15,000 लागतील तुम्हाला पैसे. डिस्काउंट 4-4,500 भेटेल. फ्री प्रोडक्ट 2,250 चे भेटतील आणि बँकेत बॅलन्स चेक किती येणार? 400 रुपये 400 रुपये 2,500 पीवी मध्ये 100च येत होता. इथं किती येणार आहे? 400 400 आता 15,000 पीवी मध्ये बघा तुम्हाला खरेदी कितीची करावं लागेल? 25,000 ते 30,000. डिस्काउंट किती भेटल? 9,000. 9,000. फ्री प्रोडक्ट 5,000. 5,000. कॅशबॅक किती आला? 1200 पहिला चेक पण आला तुम्हाला प्रूफसाठी, विश्वासासाठी तुमच्याच खरेदीवर. झालंय का आतापर्यंत कधी असं? नाही. आणि इकडे 25,000च्या खरेदीवर पण जवळपास तुम्हाला 2,500 चेक जनरेट होतो. पण माझं रिकमेंडेशन असेल ह्या खरेदीमध्ये, जर तुम्ही दुकान चालवताय, कुठलं प्रोडक्ट्स विकताय, रिटेल मॉड्यूल आहे तुमचं, तर तुम्ही होम शॉपी घेऊ शकतात, प्रोडक्ट रिटेल करू शकतात. पण तुम्ही जर होम शॉप नाही, तुम्ही काही ट्रॅडिशनल बिझनेस करत नाही, तर तुम्ही होम शॉपीवर नाही गेलं पाहिजे. तुम्ही मॅक्झिमम सनेज कॉर्नरवर तुम्ही हा बिझनेस सुरू केला पाहिजे. तुमची 2,500 रुपयाची ऑर्डर तुम्ही टाकली आहे, तर सनेज कॉर्नरचा बेनिफिट मी तुम्हाला समजवणार आहे. नाही तर असं वाटत नाही यार, पहिलं मला 2,500 पीवीची खरेदी करायला लागली, आता मला 15,000 पीवीची खरेदी. हे ऑप्शनल आहे, असं नाहीये तुम्हाला करावंच. ज्यांना वाटतं की आम्हाला स्पीडनी जायचंय, आम्हाला स्पीडनी मोठा बिझनेस मुवमेंट करायचा आहे, त्यांच्यासाठी. जसं एकच बस असती, सॉरी एकच ट्रेन असते, पण तिथं एसी कोच पण असतात आणि जनरल कोच पण असतात का नसतात? येस. तसं इथं 15,000 पीवीचं बेनिफिट काय होऊ शकतो तुम्हाला? 15,000 पीवीचे बेनिफिट समजण्याच्या अगोदर हे समजून घ्या की आपल्या पीव्ही वाईज काय दिसतंय तुम्हाला? पॉवर ऑफ ऑर्डर व्हॅल्यूम कसा आहे? स्किल इज इक्वल टू मनी. जर तुम्ही 500 पीव्हीचे जॉईनिंग केल्या तर 160 लोक लागतील काय बनण्यासाठी? सिल्वर सिल्वर बनण्यासाठी. त्यानंतर 1250 पीव्हीला किती लागतील त्याने सर? 64 लोक लागतील. 2,500 पीव्हीला किती लागतील? 32. आणि सनेज कॉर्नर घेतलं तर किती लागतील? नाही बास्केटला बास्केट घेतले तर 10 10 लागतील. कॉर्नरला 5 लागतील. 5 लोक आणि होम शॉप असतील तर 3च 3च. आणि आयोनायझर एक आयोनायझर असेल तर एकच डायरेक्ट एक. त्यानंतर मॅक्स असेल तर एकच लागणार. आता डिपेंड तुमचं आहे, तुम्हाला कुठल्या कॅटेगरी ट्रॅव्हल करायचं. आता हे ट्रॅव्हलिंग कसं असेल, तुमची पॉकेट साईज काय आहे आणि तुमची नॉलेजची साईज काय आहे, येस ऑर नो? बरोबर Yes. पण ज्यांना ऑलमोस्ट 70-80% लोक इथं सनेज कॉर्नरने सुरू करतात. मग आता सनेज कॉर्नरने का सुरू करायचं? त्याचे फायदे पाहूया आपण. का तुमचे पैसे टाकून घ्यायचे का? तुम्हाला प्रोडक्ट गळ्यात घालायचे का? मला बिलकुल नाही. हे का करायचे आपल्याला? हे याचे फायदे काय आहेत हे समजून घेऊया आपण. तर बेनिफिट्स ऑफ सनेज कॉर्नर, 15,000 पीवीला 25-30 रुपये तुम्हाला ऑर्डर मारावं लागेल. याच्यासाठी तुम्हाला जवळपास 7,500 ते 9,000चा रिटेल प्रॉफिट भेटतो. फ्री प्रोडक्ट कितीचे भेटतात? 5,000. कॅशबॅक बोनस कितीचा भेटतो? वाचा 1,200 रुपये त्यानंतर तुमची रँक कुठली होती? डायरेक्ट तुमच्याच खरेदीवर सिनियर डिस्ट्रीब्युटर 8%. डायरेक्ट तुम्ही रँक अचीव्ह केली, 8% तुम्ही गेलात. त्यानंतर तुमच्याकडे मॅक्झिमम प्रोडक्ट अवेलेबल असतील. कशासाठी? प्रोडक्ट वापरण्यासाठी. पण प्रोडक्ट थोडे असेल तर वापरत नाही आपण, असं वाटतं नको वापरायला. पहिली तुमच्याकडे जर हे प्रोडक्ट असतील तर तुमच्या घरात प्रोडक्ट जास्त वापरू शकतात, हा पहिला फायदा. दुसरा फायदा, तुमच्या घरी किंवा लोकांच्या घरी प्रेझेंटेशन द्यायला गेल्यावर तुमच्यासोबत प्रेझेंटेशनसाठी प्रोडक्ट दाखवायला असतील. त्यानंतर काही जे लोक म्हणतील आम्हाला बिझनेस नाही करायचा, आम्हाला आयडी नाही मारायचा, आम्हाला प्रोडक्ट द्या, त्यांना देण्यासाठी इमिजिएट प्रोडक्ट असतील. आणि काही लोक असतील ते म्हणतील लगेच पैसे घ्या पण आम्हाला लगेच प्रोडक्ट द्या. अशा काळात आपल्याकडे लगेच प्रोडक्ट देता येत नाही, अवेलेबल हाही नाही, तर तुमचं प्रोडक्ट तुम्ही त्यांना देऊन त्यांच्या आयडीचं प्रोडक्ट तुम्हाला घेऊ शकतात. कोणाला क्लिअर झालं? 4 गोष्टीचे फायदे होतात. पण जर एखाद्याकडे प्रोडक्टच नसतील आणि गेला लोकांना सांगायला, काय सांगणार मला सांगा बरं? जर रिटेल मॉड्यूलमध्ये दुकानामध्ये 5 लाख 25 लाख 50 लाखाचा माल भरतात आणि मग दुकान टाकून एम्प्लॉई लावून उभा राहून मस्तपैकी बोर्ड बिड लावून विकत बसतात, बरोबर आहे? येस. मग तुम्हाला इथं फास्ट ग्रोथसाठी तुम्हाला किती जण
कस्टमरला असं वाटतं खरंच 25-30 प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल असलेच पाहिजे. कशासाठी? वापरण्यासाठी, प्रेझेंटेशनसाठी, सेलिंगसाठी आणि रोलिंगसाठी. फक्त सेलिंगसाठी नाही, 4 गोष्टीसाठी. कशासाठी? यूजसाठी, प्रेझेंटेशनसाठी, सेलिंगसाठी आणि रोलिंगसाठी. बोला. यूज, प्रेझेंट, सेल अँड रोल. यूज, प्रेझेंट, सेल आणि रोल. तर मग जर प्रोडक्ट नसतील तुमच्याकडे तर लॉस काय होणार तुमचा? कारण की तुम्ही इमिजिएट लोकांना प्रोडक्ट सर्व्हिसच देऊ शकत नाही. आजकालचा जमाना ब्लिंकिटचा आहे, झोमॅटोचा आहे. 15-20 मिनिटात लोकांकडे पेशंट नाही आहेत. लोकांना 1-1 मिनिट रील पाहिजे सवय. तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेणार, मग 2-4 दिवसांनी त्यांना प्रोडक्ट देणार, तोपर्यंत ते निगेटिव्ह होऊन जाणार. राईट और रॉंग? येस. तर अशा कंडिशन मध्ये तुम्ही फास्ट सर्व्हिससाठी या गोष्टी यूज करू शकता. नेक्स्ट काय? युअर अँड युअर टीम ग्रोथ विल बी फास्ट. तुमची आणि तुमच्या टीमची ग्रोथ फास्ट होईल. कारण की जर टीम मध्ये 4 आणि 6 मारणारे प्लेयर असतील तर मला सांगा स्कोअर कसा होतो? स्पीडने होणार. स्पीडने होणार. मग इथं जो सनेज कॉर्नर टाकतो त्याचा इन्कम पण जनरेट होतो आणि तो सिरियसली बिझनेस करणार. त्याच्या थ्रू त्याच्या घरी जर लोक गेले त्याच्याकडे प्रोडक्ट अवेलेबल असतील त्याला पण इन्कम आणि तुम्ही पण त्याची ऑर्डर प्लेस करतात म्हणून तुम्हाला पण इन्कम. म्हणजे तुम्ही ऑर्डर काढली काय किंवा तुमच्या आयडी मध्ये टीम मध्ये कोणी ऑर्डर काढली तरी तुम्हाला 2,500 ते 3,000 रुपये चेक भेटतो सनेज मधून जर तुम्ही सनेज कॉर्नरवर गेलात तर. आणि जर तुम्ही सनेज कॉर्नरवर नाही गेलात तर तुम्हाला बघा पर ऑर्डर पैसे किती भेटतील? 2,500 पीवीला किती भेटतील? बस 1250 पीवीची ऑर्डर काढली तर किती रुपये भेटतील? 200. 200. 2,500 पीवीला किती भेटतील? 400. आणि सनेज कॉर्नरला गेला तर किती भेटतील? 2500. मग मला सांगा ना, 2,500 पीवी कन्व्हिन्स करायला माणसाला 1-1.5 तास जातो आणि त्याच माणसाला 1.5 तासात जर हे समजवलं बघ तुला पण इन्कम फास्ट, मला पण इन्कम फास्ट, लोकांना सर्व्हिस पण फास्ट, तर मग सांग काय करायचं? कारण की येवले चहाची फ्रँचायझी तुषार सर मला वाटतं कमीत कमी 4-5 लाखाला असेल का जास्त आहे? 10-15 लाखाच्या पुढे झाला. 15-20 लाख लोकेशन बघून मिनिमम 15 लाखांनी start. चहा एक प्रोडक्ट विकण्यासाठी लोकांना 12-13 लाख रुपये लावा लागू राहिले. एक खरं. मेडिकल टाकायला लोकांना त्या हॉस्पिटल शेजारी 50-50 लाख डिपॉझिट द्यावं लागतं. डिपॉझिट वेगळं, भाडं वेगळं, माल वेगळा, डॉक्युमेंटेशन वेगळे, एम्प्लॉई वेगळे. अरे मग इथं एवढं तुमच्या घराला तुम्ही दुकान समजा ना. मग इथं तुम्ही सनेज कॉर्नरनी जर अपडेट झालात, तुम्ही स्वतःला अपडेट केलं तर मला असं वाटतं की इन्कम मोठ्या लेवलला होईल. म्हणजे खाली कोणी कुठं पण ऑर्डर टाकली 15,000 पीवीची तर तुम्हाला 2-2.5 रुपये भेटतील. म्हणजे तुम्ही जरी काढली काय आणि टीम मध्ये जरी आली काय शेवटी पीवीच जनरेट होणार आहे. पण जर तुम्ही 2.5 पीवीने आलात, तुम्ही 12,500 पीवीने आलात तर तुम्ही खाली टीम मध्ये कोणालाच सांगू शकत नाही की सनेज कॉर्नर काढा. राईट और रॉंग? आणि मग बरोबर. तुमच्याकडे प्रोडक्ट नाही, त्याच्याकडे प्रोडक्ट नाही, सर्व्हिस पण नाही आणि या गोष्टी सगळ्या डिले होत जाणार. किती लोकांना पटलं सांगा मला? येस सर, ऍग्री. सर पुन्हा रिमाइंड करतो, सनेज कॉर्नर घेऊन प्रोडक्ट विकत नाही बसायचं. इथे लक्षात. प्रोडक्ट वापरण्यासाठी, प्रोडक्ट प्रेझेंट करण्यासाठी, प्रोडक्ट सेलिंगसाठी आणि प्रोडक्ट रोलिंगसाठी. रोलिंगसाठी. कारण की नेटवर्क करायचं आहे आपल्याला. कोणी पण प्रोडक्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याचा आयडी मारूनच त्याला प्रोडक्ट द्यायचे. तिथूनच खरा बिझनेस जनरेट होणार आहे. डन इथपर्यंत सगळ्यांना? येस. आता टीम बिल्डिंगचे फायदे काय आहेत बघा. याच्यामध्ये काय काय बेनिफिट दिसतात? इथं तुम्ही 2,500 पीवीने जर खरेदी करत गेले तर पहिल्या महिन्यात किती रुपये भेटतील तुम्हाला? 100. दुसऱ्या महिन्यात 1,600. तिसऱ्या महिन्यात 6,400. 400. नंतर 25,600. नंतर 1 लाख, 4 लाख. बरोबर? सर आणि जर 15,000 पीवीने तुमचं काम जायला असेल तर पहिल्या महिन्यात किती? 1,200, 10,000, 38,400, 1,53,600, 6,14,400, 24,57,600. आता मला सांगा महिना 24 लाख मोठा की 4 लाख मोठा? 24 लाख. बरं, महिना 25,000 मोठा की 1,53,000 मोठा? 1,53,000 मोठा. मग डिपेंड करतं. एका क्रिकेटरला 10 बॉल खेळायला दिले तर काही जण 40 रन काढतात आणि काही जण काय करतात 10 काढतात. व्हॅल्यू कुणाला आहे? 40 रन काढणाऱ्याला. लोक तेवढेच ना. तर डिपेंड करतं तुम्हाला 2,500 पीवर काम करायचं की सनेजवर कॉर्नरवर काम करायचं. पण आमचं रिकमेंडेशन असेल ज्याला स्पीडने जायचंय त्यांनी सनेज कॉर्नरनी सुरुवातीला जरी लोक आपले कस्टमर म्हणून आले, रजिस्टर कस्टमर बनले, 2-3-4,000ची खरेदी केली, 2,500 येऊन द्या, 1,000 येऊन द्या, 2,000 पीवी येऊन द्या, पण नंतर लोकांना क्लिअर होणं गरजेचं आहे की मोठा बिझनेस आपला कसा होऊ शकतो. क्लिअर झाले सगळ्यांना? येस सर. किती लोकांना वाटतं सनेज कॉर्नर गरजेचं आहे? आता हात वर करा. कोणाला वाटतं सर राईट समजलं आणि आम्हाला सनेज कॉर्नर गरजेचं आहे बिझनेसमध्ये. आता याच्यामध्ये 2 कॅटेगरी असतात, पैसे नसणारे आणि पैसे असणारे. ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांनी
ह्या बिझनेससाठी जर मॅनेजेबल असेल तर त्या गोष्टी करून कराव्या, आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी विदाऊट एक्सक्यूज सनेज कॉर्नरनी बिझनेस मुवमेंट केला पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला चांगली मोठी ग्रोथ होऊ शकते. आता हीच गोष्ट आयोनायझर बाबतीत बघा. जर आयोनायझर प्रोडक्ट तुम्ही सेल केले, मॅक्सवर तुम्ही सेल केलं तर किती रुपये असेल त्यांना तुषार सर पहिला महिना एक मॅक्स आयोनायझर का? विकला तर? मॅक्स 22,000, दुसऱ्या महिन्यात 1,40,000, तिसरा महिना 3,20,000, चौथा महिना चौथा महिना 12,80,000, पाचवा महिना 51,20,000, सहावा महिना 2,04,80,000. आणि नंतर काय 2,73,00,000. लाख. मला सांगा ह्या आयोनायझरवर एवढं मोठं काम होणार आहे, मग तुमच्या टीम मध्ये जर आयोनायझरचं डुप्लिकेशन झालं, आणि मी म्हणतो हे जे दोन्ही सांगितलं ना मी तुम्हाला, याच्यातलं 50% वाहून द्या ना, प्रॉब्लेम काय आहे, 25% वाहून द्या. मी तर म्हणतो सनेज कॉर्नरचं जे इन्कम तुम्हाला 24 लाख दिसतंय ना, 10% झालं तरी 2.5 लाख रुपये महिना. काय वाटतं? 10% जरी काम झालं तरी. हम्म. आणि तुम्हाला पैसे किती पाहिजेत? चांगली जिंदगी जगायला पैसे किती पाहिजेत? लाख, 1.5 लाख, 2 लाख, बरोबर ना? बरोबर सर. पण तुम्ही ह्या वेळी जर गेलात तर, स्पीडने गेलात तर, कारण की आता इथं किती जणांना गॅरंटी आहे तुम्ही 100 वर जागणार आहेत? अरे मग एवढा टाइम पिरियड जर कमी राहिला आहे तर कमी टाइम पिरियड मध्ये मोठं काम केलं पाहिजे. पहिल्या कसोटी चालायच्या, मग वन डे चालायच्या, मग I-20 चालायच्या, राईट रॉंग? म्हणजे 1250 PV, 2,500 PV कसोटी आहे. समजतंय का तुम्हाला? तेच ना. आणि 15,000 PV वर काम करणं म्हणजे काय आहे? वन डे आहे. आणि आयोनायझर काम करणं म्हणजे काय आहे? 20-20. 2020. T20. आता तुम्ही ठरवा कसोटी खेळायची का वन डे खेळायचं का, आणि जे प्लेअर जे खेळतो ना तिथं मजा आहे सगळी. डन इथपर्यंत? येस. Yes. आता हे सगळं समजवलं तर समजवल्यानंतर सिल्वर डायरेक्टर बोनस मी ऑलरेडी समजवलंय तुम्हाला. पण सिल्वर डायरेक्टर बोनस जेव्हा तुम्ही सिल्वर बांधता आणि तुम्हाला जेव्हा मंथली सिल्वर डायरेक्टर घ्यायचा असेल इन्कम, तेव्हा तुम्हाला 25,000 PV ची कंडिशन फुलफिल केली तरी तुम्हाला सिल्वर डायरेक्टर इन्कम भेटू शकतं. नंतर आपल्याकडे वेगळा रँक येतात. तर तुमचं टार्गेट सगळ्याचं पाहिजे की फास्ट मला सिल्वर बनायचे या 2-4-5 दिवसात. तर आपल्या वेगळ्या रँक आहेत, ज्यांना मोठे इन्कम कमवायचे त्यांच्यासाठी वेगळ्या रँक आहेत. पण तुमचं टार्गेट पाहिजे मला इथं डायमंड डायरेक्टर बनायचे. डायमंड डायरेक्टरला किती लेग येतात? 6 लेग. चालेल. सगळे इन्कम आपले 4 लेगवर भेटून जातात. पण जर तुम्हाला वाटतं की मला 5, 7, 8, 10 लाखाला जायचं, तुमचं मिशन पाहिजे, तुम्ही डायमंड डायरेक्टर व्हायचं. आणि सुरुवातीला तुम्ही 3 लेग ओपन केल्या पाहिजेत. तुमच्या किती लेग? 3 किंवा 4 लेग ओपन केल्या पाहिजेत. आता तुषार सर इथं बघा, सुरुवातीला जे 6%, 8%, 10% सिल्वर डायरेक्टर होण्यासाठी टाइम थोडा जादा लागू शकतो, इन्कम कमी असेल. पण जर बरोबर. सनेज कॉर्नरवर काम झालं तर मला वाटतं वेळच लागणार नाही, बरोबर आहे? स्पीडने होईल. पण समजा 2,500-3,000-4,000 PV वर तुम्ही काम करतात, किंवा 2,000-3,000 PV वर तुमच्या जॉईनिंग छोट्या छोट्या निघतात, किंवा बिझनेस अशा क्लासमध्ये की जिथं जास्त नाही जनरेट होता अमाऊंट. कारण की मर्सिडीज घेणारा का 15-20 काम करणारा माणूस नाही, तर काही लोक जुनूनली पैसे नसते, तर असे लोक 2,000-3,000-4,000 PV वरती पण काम करू शकतात. त्यांना थोडा वेळ जादा जाऊ शकतो, इन्कम कमी असेल. तर सुरुवातीला सिल्वर डायरेक्टर पर्यंत इन्कम थोडं कमी असेल, वेळ थोडा जादाच जाईल, कारण की सुरुवातीचे 2-3 पेज लर्निंग साठी असतात तुम्हाला. डन झालं इथपर्यंत? राईट. म्हणजे जर या बिझनेसमध्ये 100, 200, 500, 2,000, 3,000, 4,000 चेक निघतोय, त्याला छोटं नका समजू. सुरुवातीचा 90 दिवसाचा जो टाइम पिरियड आहे ना, लहान बाळासाठी का सेन्सिटिव्ह असतो तसं तुमच्यासाठी पण सेन्सिटिव्ह आहे. जज करू नका बिझनेसला, फार मोठा पैसा आहे. आणि त्यानंतर पर्ल पासून एमराल्ड, गोल्ड, प्लॅटिनमला, आणि तिथं तुम्हाला टाइम कमी लागतो आणि इन्कम जास्त होतं. का तर एक टीम बनली आधी तुमची. रेग्युलर खरेदी करायला, लोक सांगायला, प्रेझेंटेशन द्यायला टीम तयार होती. म्हणून पुढच्या रँक, पुढचे इन्कम फार मोठ्या लेवलला होतात. सुरुवातीला तुम्ही एकटेच आहेत, नॉलेज पण नाहीये, सांगता पण येत नाहीये, तर हळूहळू होईल काम. वेळ जादा लागेल, काम जादा होईल, पण रिझल्ट कमी येतील. पण टीम जेव्हा बनती तर वेगळे वेगळे लोक वेगळ्या अँगलने काम करतात आणि नेटवर्क बिल्ड होतं. कोणाला क्लिअर झालं? राईट सर. आणि ज्या वेळेस तुम्ही या बिझनेसमध्ये डायमंड डायरेक्टर बनता त्यावेळेस तुम्हाला पॅसिव्ह इन्कम चालू होतं. डायमंड डायरेक्टरच्या 6 लेग जर तुम्ही LDP घेऊन गेले, हाऊस बोनसला गेले, तर तुम्ही पॅसिव्ह इन्कम मध्ये मोड होतात. नेक्स्ट इन्कम कुठलं आहे आपलं? फ्रंट लाईन बिल्डिंग बोनस. तुषार सर, तुम्ही एखाद्याला बिझनेसमध्ये आणलं तर तुमच्या डायरेक्ट लोकांना जर तुम्ही 10-10, 20-20, 30-30 हजार महिन्याला 50,000 कमवून दिले, तर त्यांच्या इन्कमवर तुम्हाला 10% भेटतात. म्हणजे बिझनेस प्लॅन कसा आहे, लोकांची इन्कम करता तुम्हाला भेटतील. मग हे इन्कम कधी भेटन? जेव्हा तुमच्या टीम मध्ये लोकांचे पे आउट मोठे निघतील, त्यांच्या इन्कमवर 10% इन्कम भेटेल तुम्हाला. राईट. झालं क्लिअर सगळ्यांना? येस सर. Yes. म्हणजे हा बिझनेस सिनियर मोठा होत नाही, खालच्या डाऊनलाईनला मोठं केल्याशिवाय सिनियरला मोठं होता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ज्यांच्या टीम मध्ये आलात त्यांना जर तुम्ही रिस्पॉन्स दिला, तुमचं चेक निघलं तर त्यांना पण चेक निघणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही वेळ काढला पाहिजे बिझनेस करायला. इतकं लक्षात? येस. नेक्स्ट पार्ट काय?
बिझनेस बिल्डिंग बोनस. ह्या बिझनेस बिल्डिंग बोनससाठी तुम्हाला काय करावं लागतं? पर्ल बनावं लागतं. आणि पर्ल म्हणजे काय तुषार सर? आपण सिल्वर आपण सिल्वर झाल्यानंतर आपल्या खाली एक सिल्वर बनणं. बरोबर. म्हणजे मी जर सिल्वर आहे आणि मी तुम्हाला सिल्वर बनवलं तर तुम्ही माझी काय होणार? पण आपल्या एक सिल्वर डायरेक्टरची रँक होणार आणि मी पर्ल मध्ये येणार. राईट. म्हणजे एक सिल्वर बनवला तर मी पर्ल, 2 सिल्वर बनवले तर मी दुसऱ्या लेगला एमराल्ड, 3 बनवले तर मी गोल्ड, आणि 4 बनवले तर मी प्लॅटिनम, आणि 6 बनवले तर मी डायमंड. डायमंड. तर मग आता हे 19% इन्कम भेटणं किती सोपं आहे बघा. फक्त एकच सिल्वर डाऊन लाईनला बनवायचा. किती? एकच. एकच 80,000 पीव्हीचा माणूस बनवायचा, झालं तुमचं इन्कम. आणि एक सिल्वर बनला, त्याच्या लाईनला 28,000 पीव्ही आले, आणि तुमच्या बाकीच्या 2-3 लेग आणि तुमच्या आयडी वरून 25,000चे पीव्ही आले. म्हणजे 28 आणि 25 तुम्हाला सिल्वर डायरेक्ट बोनस 19% कंपनीचा भेटायला लागतो. बिझनेस बिल्डिंग बोनस. हो, बिझनेस बिल्डिंग बोनस 19% पर्यंत भेटतो. त्यानंतर लिडरशिप ग्रोथ बोनस किती आहे? डेव्हलपमेंट बोनस लिडरशिप डेव्हलपमेंट मध्ये 20%. 27%. आता याच्यासाठी काय वेगळं करायची गरज नाही तुषार सर. मी पर्लच आहे, तुम्ही सिल्वर आहेत. फक्त जिथं 28 पीव्ही होते ना, तिथं मला 70 करायचे आहेत. तुमचा चेक काढायचा आहे, आणि बाकीच्या माझ्या 2-3 लेग आणि माझ्या आयडी वरून मला 35,000 पीव्ही करायचे. झाला एलडीबी. बघा, एलडीबी इन्कम ह्या बिझनेसचा आत्मा आहे. एलडीबी इन्कम म्हणजे ब्रह्मदेव, एलडीबी इन्कम म्हणजे इंद्रदेव, एलडीबी इन्कम म्हणजे महादेव, एलडीबी इन्कम म्हणजे जिंदगी झिंगाट आला. तर तुम्ही सगळ्यांनी टार्गेट केलं पाहिजे. तुम्ही एलडीबी अचीव्ह करायचा, तुमच्या टीम मध्ये एलडीबी अचीव्ह करायचे, कारण एलडीबी मध्ये सगळ्यात मोठं पेमेंट वाटलं जातं. जर तुम्ही एलडीबी अचीव्ह केला तर इथून मागे मी जेवढे इन्कम सांगितलेत ना तुम्हाला, ते सगळे इन्कम तुम्हाला भेटतात. कळलं का? बरोबर. मी 7वं इन्कम तुम्ही अचीव्ह केलं तर 6वं करायची गरज नाही, 5वं करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक होतं. म्हणजे जर तुम्ही 5वं इन्कम केलं तर तिथून मागचे सगळे होतील. म्हणजे काय, जर गाडी 6व्या गिअरवर असेल तर समजून घ्या 5वा, 4था, 3रा, 2रा, पहिला सगळे यूज झालेत. बरोबर आहे? येस. कोणाला कोणाला उदाहरण कळलं? बरोबर आहे. म्हणजे सनेज मध्ये जेव्हा आपण पुढचे इन्कम घेतो तेव्हा मागची इन्कम साठी काही करावं लागत नाही, त्या कंडिशन ऑटोमॅटिक अचीव्ह होतात. गणित पर्यंत येस. Yes. किती लोकांच्या डोक्यावरून नाही जाऊ राहिलं? चला, व्हेरी नाईस, काय अडचण नाहीये. तर फार सोपं आहे तुम्हाला एलडीबी घेणं. 70 आणि 35 लक्षात आलं. आणि रँक पर्ल म्हणजे फक्त एक सिल्वर बनवायचा. म्हणजे तुम्ही फास्ट काय केलं पाहिजे? लवकरात लवकर सिल्वर, आणि ह्याच महिन्यात पर्ल. चल, ह्याच महिन्यात तुला सिल्वर बनवते आणि तुम्ही एलडीबी मध्ये या. आणि ह्याच महिन्यात काही लोक श्रीलंका पण तुम्ही अचीव्ह करू शकतात. एवढा सोपा बिझनेस आहे. म्हणजे प्रेझेंटेशन दाखवताना लोकांना 2, 4, 5 हजाराच्या खरेदी करून आत आणा. 2-2.5 हजार पीव्हीनी, 1200 पीव्हीनी, किती रुपयांनी तुम्ही आत आणा, आणि त्यानंतर त्यांना हे जर समजवलं प्रॉपरली, तर मला असं वाटतं की सगळे मॅक्झिमम लोक सनेज कॉर्नरनी काम करून फास्ट सिल्वर आणि फास्ट एलडीबीला अचीव्ह होतील. राईट और रॉंग? Yes. आता नेक्स्ट काय आहे? फॉरेनला फिरायला जायचं, आपला ट्रॅव्हल करायचे. कंपनीमध्ये तुम्हाला जेवढं ट्रॅव्हल करायचंय, जेवढं पेट्रोल टाकायचं, जेवढ्या गाड्या फिरवायच्यात, तेवढं फिरा. फक्त हा बोनस अचीव्ह करा. आणि हा बोनस अचीव्ह करणं किती सोपं आहे बघा. फक्त तुम्हाला एक सिल्वर, 2 सिल्वर बनवायचे आणि साईड व्हॅल्यूम करायचं आहे. म्हणजे काय, एक सिल्वर मधून तुषार सरच्या लेगवरून मी 70,000 पीव्ही, मी इथं विकास पाटील सरला सिल्वर बनवलं, तिथून 28,000 पीव्ही, आणि माझ्या साईडला जे सिल्वर लेगच्या आतमध्ये जे आहेत तिथून मी 2-3 लेग मधून 30,000 पीव्हीचा बिझनेस जनरेट केला. झालं मला ट्रॅव्हल बोनस. किती सोपं आहे मला सांगा. नेक्स्ट काय आहे? कार कार. बोनस. कोणाला कार घ्यायची? 1000 लोकांनी कार घेतल्यात आपल्याकडे, आणि किती इन्कम भेटतात? जबरदस्त लेवलचे इन्कम भेटतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? 3 लेग 3 मधून सिल्वर बनवायचे आणि साईड व्हॅल्यूम करायचे. झाले, तुम्ही कारचं बोनस पण तुम्हाला इन्कम भेटला. मग तुम्हाला जर इथं फिरायचंय, कार घ्यायची, त्यानंतर तुम्हाला हाऊस घ्यायचंय, ईएमआय चालू आहे, लवकर नील करायचे घर, घ्या हाऊस बोनस. कशाला ईएमआय भरता 20 वर्ष? 20 लाखाचं लोन 40 लाख भरतो, 20 लाख व्याज. मग फास्ट पैसे कमवले, स्पीडनी पैसे कमवले, 6 वर 6 मारले, सनेज कॉर्नर आयोजनावर काम केलं, तर 20 वर्षाचं घर तुषार सर मला सांगा किती वर्षात नील होईल? 5 वर्षात होईल का 5 नाही? वर्षामध्ये नील होऊ शकतं. आणि ज्याचं घर नाहीये, ज्याला डाऊन पेमेंटला पैसे नाहीये, करा हाऊस बोनस अचीव्ह. आणि काय करावं लागतं हाऊस बोनसला? चांद तारे तोडना पडता है क्या? कुछ नाही. बस काय करायचं, जाऊन 4 लोकांना सिल्वर बनवायचं, 1.25 लाख पीव्ही काढायचे, झाले हाऊस बोनस. एवढं सोपं आहे. आता मी एक ब्रेक देणार आहे तुम्हाला पुढल्या 5-7 मिनिटात. घरच्याला सांगा काही ब्रेकफास्ट, चहा बिया बनायचा असेल तर. तिथून पुढे आपण एक ब्रेक घेणार आहेत आणि मग पुढचं सेशन होणार आहे, हे कसं अचीव्ह केलं पाहिजे. क्लिअर होतंय? येस सर. नेक्स्ट रॉयल्टी इन्कम आहे. हे इन्कम मिलियनर अबाव क्लब पासून पुढे तुम्हाला भेटतं. जेव्हा तुमचं इन्कम 50 लाख क्रॉस होईल तेव्हा एक इन्कम चालू होतं.
आता मी जेवढे इन्कम सांगितले ना तुषार सर, त्या Yes. सगळ्या इन्कमचं इथं डिटेल दिलंय बघा. बरोबर. किती वाचा बरं सर, डायरेक्ट सेल बोनस किती आहे डायरेक्ट माझा? सेल बोनस आहे 4,006 रुपये, ग्रोथ बोनस आहे 366 रुपये, सिल्वर डायरेक्टर बोनस 0 आहे. हा, सिल्वर डायरेक्टर बोनस बाकीचे 0 सर्व. काय आहे? सिल्वर डायरेक्टर जेव्हा तुम्ही पल पासून पुढे जाता सिल्वर बोनस 0 होतो, नवीन नवीन लोकांना सिल्वर डायरेक्टर भेटतो म्हणून तिथं 0 आहे. येस, फ्रंटलाईन बिल्डिंग बोनस 86,000 आहे. त्यानंतर आपलं बिझनेस 80,000 नाही. 8,63,000 सॉरी 8,63,817 फ्रंटलाईन म्हणजे काय सर? माझ्या डायरेक्टच्या लोकांचं इन्कम बरोबर. जवळपास 86-87 लाख त्यांना गेलं म्हणून मला 8,60,000 आलेत. आलं का लक्षात? बरोबर Yes. बरोबर. त्यानंतर बिझनेस बिल्डिंग बोनस आहे 14,59,991. त्यानंतर तुम्ही जो सगळ्यात मोठा इन्कम सांगितला होता LDB आपलं लिडरशिप डेव्हलपमेंट बोनस तो 40,36,237 रुपये. ट्रॅव्हल तुषार सर बघा ना, पेमेंट स्लिप मध्ये सगळ्यात मोठं इन्कम कोणतं आहे? LDBचा इन्कम आहे सगळ्यात मोठा. एलडीबी करा आणि एलडीबी करायला लावा. पैसेच बरोबर. पैसे. बरोबर. ट्रॅव्हल बोनस आहे 3,42,000. कार बघा, बोनस फिरायला पैसे मला 3,42,000 महिन्याला आहेत. हा. कार बोनस आहे 6,87,000. हाऊस बोनस आहे 8,32,000 आणि रॉयल्टी 6,64,000 असं टोटल 88,91,081 तुषार सर, लोक 60 वर्ष वाट पाहतात पेन्शनची, रिटायरमेंटची, आणि मग घेतात काय टिकल्या हातात. इथं बघा रॉयल्टी इन्कम बघा किती आहे. 6,64,000. अरे घराचं EMI 8 लाख असू शकतो का सांगा मला? अरे मग एवढे पैसे तिथं, मग तुम्ही का वाट पाहतायत? करा, व्हा सिरियस, सांगा सगळ्या लोकांना बिझनेस. आणि कोणीच कुठं फसला जात नाही, लुटला जात नाही, चेन मार्केटिंग नाही, काहीच नाही. सगळ्या लोक आपण जे प्रोडक्ट सांगू राहिले ते सगळे लोक प्रोडक्ट वापरतात. राईट ऑर रॉंग? खरंय सर. मग आपल्या बिझनेसमध्ये वेगवेगळे क्लब पण असतात, ते तुम्हाला हळूहळू माहिती होतील. जेव्हा तुमचं इन्कम 50,000 क्रॉस होतं तेव्हा IB होतो. असे वेगवेगळे क्लब करत 1 करोड 2 करोड 5 करोड 10 करोड 50 करोड 100 करोड पर्यंत क्लब आहेत. तर इथं जर मी बघितलं तर मी इथं पिनॅकल क्लब मध्ये आहे 20 ते 30 करोडच्या मध्ये. जवळपास आता मी 23 करोड रुपये इन्कम अर्निंग झालंय मागच्या जवळपास 5-6 वर्षामध्ये. येते क्लिअर लक्षात? 14वा क्लब. यस. मग इथं बिझनेसचे वेगवेगळे फीचर पण आहेत आपल्या बिझनेसमध्ये. इथं स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम पण तुम्ही सगळ्यासाठी केलंय. आज प्रूव्हन सिस्टम झालंय आपलं, ज्याला फॉलो करून तुम्ही मोठ्या लेवलला ग्रो करू शकतात. चला आता आपण ब्रेक घेऊया आणि पुढे मी 7 पावलं 7 स्टेप 7 कामं असे सांगणार आहे की हे कामं जर तुम्ही केले तर तुम्हाला महिन्याला 10,000 25,000 50,000 1 लाख 2 लाख 5 लाख हाऊस बोनस येणार. ESSI प्रेझेंट 7 स्टेप फॉर सक्सेस. तर सक्सेस होण्यासाठी 7 स्टेप कुठल्या असतील आपण त्या समजून घेऊया. कारण की त्या स्टेप जर फॉलो केल्या तर तुम्ही हे सगळे इन्कम अचीव्ह करू शकता, हे सगळे लक्झरी अचीव्ह करू शकता. त्याच्यामध्ये पहिली स्टेप काय आहे? पहिली स्टेप आहे तुमच्यासमोर यूज द प्रोडक्ट्स. आज पाहिलं तर आपण जे तुम्ही प्रोडक्ट्स घेतलेत, जे तुमच्या घरी प्रोडक्ट्स तुम्ही ऑर्डर मारले असतील, XYZ जे पण प्रोडक्ट असतील, तर तुम्हाला आपले डेली प्रोडक्ट वापरावे लागतील. जर तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट इथून मागे वापरत होतात तर त्या सगळे प्रोडक्ट आपले रिप्लेस करा. जर आता सध्याला तुमच्या घरात असे काही प्रोडक्ट असतील की जे बाबा संपले नाहीत, संपायची वाट पाहत आहे, मी तर म्हणतो त्यांना आताच कचऱ्याच्या डब्यात टाकून टाका आणि आपले प्रोडक्ट वापरायला चालू करा. का? कारण की घाई केली पाहिजे या गोष्टीसाठी. बऱ्याच वेळा आपण ऑलरेडी डिले आहोत, कंझ्युमरमध्येच कंझ्युमर आहोत. पण जो ब्रँड, जे प्रोडक्ट्स आपली जिंदगी बदलणार आहेत, त्या प्रोडक्टचा फील लवकर आला पाहिजे, एक्सपिरियन्स लवकर आला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? येस. तर मग Yes, sir. सनेज बिझनेस करताना तुम्ही आपले प्रोडक्ट्स वापरायला चालू केले पाहिजेत. मग तुम्हाला जर पाहिलं तर सकाळी टूथपेस्ट आपली वापरा, साबण आपली वापरा, त्यानंतर आपले रेग्युलर तेल आपलं वापरा, शॅम्पू कंडिशनर आहेत, क्रीम आहे, त्यानंतर आपल्या चहा आहे, आपलं घरातलं मसाले येतं, त्यानंतर आपली जागरी आहे, आपलं मीठ आहे. इव्हन आता बाकीचे तेल वापरतायत तर ते तेल बंद करून पहिले आपले तेल वापरायला लागा, कारण की त्या तेलमुळे भरपूर आजार तयार होऊ राहिलेत. त्यानंतर फ्लोअर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, डिश क्लीनर, हँड वॉश, हे प्रोडक्ट्स आपले डेली यूजचे प्रोडक्ट तुम्ही सगळे आपले वापरायला चालू केले पाहिजेत. 100% प्रोडक्ट वापरले पाहिजे आपले. त्यानंतर बघितलं तुम्हाला काही हेल्थ चॅलेंजेस असतील बाबा, तर तुम्ही कन्सल्ट करा, विचारा की हे प्रॉब्लेम्स आहेत, त्याला कुठलं कॉम्बिनेशन खाल्लं पाहिजे, कसे खाल्ले पाहिजे, क्वांटिटी कशी खाल्ली पाहिजे. डॉक्टरांना विचारा. पण तुमचे आई वडील, तुमचे हजबेंड, वाईफ, मुलं, कुणाला पण काही हेल्थचे इश्यू असेल तर ते हेल्थचे इश्यू तयार झालेत प्रॉपरली न्यूट्रिशन न भेटल्यामुळं. तर तुम्ही ते न्यूट्रिशन खाऊन स्वतःला रिकवर केलं पाहिजे, म्हणजे कॉन्फिडंट येईल. कारण की आपल्या बिझनेसमध्ये भरपूर लोक आहेत हेल्थचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाले आणि सिरियस झाले बिझनेसला. काही लोक हेल्थचे प्रॉब्लेम नव्हते पण दुसऱ्याचे रिझल्ट ऐकून त्यांनी बिझनेस सुरुवात केली. त्यानंतर जर पाहिलं तुम्ही आजारी असताल तरी प्रोडक्ट तुमच्यासाठी गरजेचे आहेत आणि तुम्हाला वाटलं मला आजारी पडून नाही द्यायचं, मी आजारी नाहीये,
मग आजारी नाही आहेत, पण तुम्ही मला सांगा तुमचं मागच्या 7 दिवसात जेवण काढा आणि त्या जेवणामध्ये जे प्रोटीन, त्याच्यामध्ये जे क्वालिटी, न्यूट्रिशन, मल्टीव्हिटॅमिन होतं का सगळं? नाही. आणि असं 10-20 वर्षापासून शरीरात तेच चावू राहिले आपल्या. तर मग तुमच्या शरीरात प्रॉब्लेम असतील तर शॉर्ट आउट करा, आणि जर नसतील, तुम्ही हेल्दी मानत असताल, तर आजारी पडण्याच्या अगोदर आपलं डिटॉक्स किट, फॅमिली हेल्थ किट वापरायला चालू करा, आकाई सोना प्यायला चालू करा, अल्वेरा घ्यायला चालू करा, ओमेगा 3 मल्टीव्हिटॅमिन गार्लिक घ्यायला चालू करा, ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल बॅलन्स होऊ शकते. तुमचे ब्लॉकेजेस जे रक्त घट्ट झालंय किंवा रक्तामध्ये काही इश्यू आहेत, तर ह्या गोष्टीत तुम्हाला सपोर्ट भेटेल तुमचं ब्लड क्लीन करण्यासाठी. त्यानंतर काही जॉईंट आणि बोनचा हेल्थचा प्रॉब्लेम असेल, कधी कधी जॉईंट दुखतात, त्या जॉईंट मधलं ग्रीस कमी होतं, ती गादी घासती, मग हाडावर हाड पर्श होतो मुवमेंट केल्यावर, तर ते का होऊ राहिलं? ते ग्रीस जे लिक्विड जे बनलं पाहिजे, ज्याला वंगण म्हणू शकतो आपण, ते फ्लुइड ज्या गोष्टीने बनलं आता ते जात नाही शरीरापर्यंत, ते गादी ज्या गोष्टीने बनायला पाहिजे ते जात नाही शरीरापर्यंत, मग खाण्यापिण्यातून त्या गोष्टी जात नाही आहेत, म्हणून प्रॉब्लेम तयार होऊ राहिले. तर मग प्रॉब्लेम असतील तरी प्रोडक्ट घ्या, आणि जरी अडचणी नसतील तर तुम्ही आपले हेल्थ सप्लिमेंट वापरायला चालू करा, आणि त्यानंतर बाकीचे रेग्युलर ब्रँडचे वापरतात त्या प्रोडक्टला रिप्लेस करून आपले प्रोडक्ट वापरायला चालू करा. येते का लक्षात सगळ्यांच्या? येस सर. मग हे प्रोडक्ट जर तुम्ही वापरले तर तुम्हाला अनुभव येईल, फिलिंग येईल, असं वाटेल की यार खरंच भारी प्रोडक्ट आहे, खरंच लोकांना सांगितले पाहिजे, याच्यात कोणी फसणार नाही, बुडणार नाही, कोणी चीट होणार नाही, मी चुकीचं काम करत नाही, हे फिलिंग तुम्हाला यायला लागेल. राईट ऑर रॉंग? येस. येस. विदाऊट प्रोडक्ट हा बिझनेस प्रोडक्ट काय आहे? हा बिझनेस फक्त बोलण्याचा बिझनेस नाहीये, हा बिझनेस करण्याचा आहे. आणि काय करावं लागेल? तुम्हाला दुकान बदलून हे रेग्युलर हे प्रोडक्ट आपले वापरायला चालू करावं लागतील. हा पहिला नियम आहे, पहिली स्टेप आहे. विदाऊट प्रोडक्ट यूज कॉन्फिडन्स बिल्ड होणार नाही, तुम्ही प्रोडक्ट शेअर करू शकत नाही, कॉन्फिडन्स देऊ शकत नाही, आणि नेटवर्क बिल्ड होतं जर तुम्ही प्रोडक्ट युजर नाही बनले तर. तर मी प्रोडक्ट युजर बनलोय म्हणून मी कॉन्फिडंटली बोलू राहिलोय. आता बघा, मी आता प्रोटीन घेतलंय, सकाळी आकाई सोना घेतला, आता माझा ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी आपल्या मल्टीव्हिटॅमिन, गार्लिक, ओमेगा, त्यानंतर स्प्रिनला हे टॅबलेट 3-4 टॅबलेट घेतल्यात, कारण की मला वाटतं मला आजारी नाही पडायचं. आजारी पडल्यावर डायरेक्ट हॉस्पिटलच आहे, येस ऑर नो? डायरेक्ट बरोबर. रिपोर्टिंगच निघतात. राईट. त्याच्या आधी स्वतःची काळजी घेतली पाहिजे तुम्ही. तर हेल्थचे प्रोडक्ट वापरा, आणि घरातले इसेन्शियलचे प्रोडक्ट वापरा, होम केअरचे प्रोडक्ट वापरा, त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर फूडचे प्रोडक्ट वापरा, त्यानंतर पर्सनल केअरचे प्रोडक्ट वापरा, जे सूट होते ते वापरा. होऊ शकतं काहीचं स्किन आणि हेअरचं प्रोडक्ट थोडं सूट व्हायला काहीला कमी जास्त वाटत, पण बाकी सगळे प्रोडक्ट एक से बडकर एक आहेत आपले. राईट रॉंग? येस सर. किती लोकांना वाटतं प्रोडक्ट भारी आहेत आपले? येस. तर मग प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स तयार होईल, विश्वास तयार होईल, आणि कॉन्फिडंटली तुम्ही प्रोडक्ट बोलू शकतात. दुसरा पाऊल, दुसरी स्टेप, दुसरं काम काय आहे? वाचा. शेअर द प्रोडक्ट. शेअर द प्रोडक्ट्स. आतापर्यंत जन्मापासून आपण प्रोडक्ट रिकमेंड करालो. फोन घेतला सांगितला, शूज घेतला सांगितला, वॉच सांगितलं, हॉटेल सांगितल्या, मूवी सांगितल्या, हे मॅकडॉनल्ड, हा डॉमिनोज, हे कोणी मोठं केलं? चहाची फ्रँचायसी कोणी मोठं केलं? त्या ब्युटी पार्लर, ते सलूनवाला जावेद हबीब कोणी मोठं केलं? ओला उबेरला कोणी मोठं केलं? आपल्या रिकमेंडेशनमुळे आपण ते शेअर केलंय फ्री ऑफ कॉस्ट. येस ऑर नो? येस. मग आता सध्याला सेम वे यू शुड कॉन्फिडंटली शेअर सनेज युजफुल सनेज प्रोडक्ट विथ पीपल अराउंड अस. प्रोडक्ट शेअरिंग क्रिएट अवेअरनेस, कस्टमर एक्सपिरियन्स अँड बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. तर तुम्ही तुमच्या ह्या प्रोडक्ट्स बद्दल आपल्या मित्र नातेवाईकात बोलायला चालू करा. मग बोलायला चालू केलं तर प्रश्न तयार होतील, काय आहे, कुठून घ्यायचं, कसं आहे, याची उत्तरं तुम्हाला द्यावं लागतील, आणि मग तुम्ही त्यांना बिझनेस ऑपॉर्च्युनिटी दाखवू शकतात, बिझनेस प्लॅन दाखवू शकतात. त्यांना आवडलं तर ते रजिस्टर कस्टमर म्हणतील, नाही आवडलं तर म्हणतील प्रोडक्ट द्या, तुमचे प्रोडक्ट देऊन टाकायचे त्यांना. येस ऑर नो? आणि असं 1-2-3 वेळा वापरल्यानंतर त्यांना कंझ्युमर एम्पॉवरमेंट ऑपॉर्च्युनिटी सांगा. सर मग तुम्ही रेग्युलर प्रोडक्ट खातायत तर रजिस्टरच करा ना, तुम्हाला फ्री प्रोडक्ट भेटतील, लॉयल कस्टमर बना आपले. ह्या पद्धतीने तुम्ही शेअर द प्रोडक्टला थीमला यूज केलं पाहिजे. चालता बोलता इथून पुढे आपल्या प्रोडक्ट विषयी बोलायचं. चालेल? येस. किती लोकांना क्लिअर झालं? सनेजमध्ये काम काय आहे? प्रोडक्ट खायचे, त्यांनी कॉन्फिडन्स तयार होईल, आणि कॉन्फिडन्स झालेल्या लोकांसोबत बोलायचं आजूबाजूला. एवढा स्कोप आहे हा बिझनेस, काहीच अवघड नाहीये. जे तुम्ही आतापर्यंत करत आलात तेच तुम्हाला करायचे. कारण की तुम्ही डेंटिस्टच्या डॉक्टरला तुम्ही दुसऱ्याला विचारलं, तुम्ही सांगितलं, तो पेशंट गेला. त्यानंतर हेअर सलूनला तुम्हीच रिकमेंड केलं, डोळ्याच्या डॉक्टरला तुम्हीच रिकमेंड केलं, महिलांच्या डॉक्टरला, मुलांच्या डॉक्टरला कोणी ना कोणी सांगितलं तुम्हाला. राईट ऑर रॉंग? नाही तर गुगल सांगतं तुम्हाला आजकाल. गुगल पण सांगतं. तर मग एवढं सोपं आहे की आता आपले प्रोडक्ट खायचे आणि चालता बोलता लोकांना प्रोडक्टवर बोलायचे. प्रोडक्टवर बोललं का मग लोकांना डायरेक्ट ऑपॉर्च्युनिटी ओपन होईल, आपलं प्रेझेंटेशन दाखवू त्यांना. काही लोक प्रोडक्ट घेतील, काही लोक बिझनेस पाहिजे ना आपला, पण आपला उद्देश पाहिजे आपल्या लोकांना जॉईन करायचे, रजिस्टर करायचे. आपण दुकानदार नाहीयेत, माल विकणारे नाहीयेत, तुम्ही जास्त माल लोकांपर्यंत विकू शकत नाही. येते लक्षात? येस.
Yes. रजिस्टर करून जर लोकांना प्रोडक्ट वापरायला लावले तर नेटवर्क बिल्ड होतं, लाईव्ह नेटवर्क लॉंग टर्म साठी, आणि तो माणूस सिरियस होऊ शकतो. येस ऑर नो? येस. येस. Yes, sir. नेक्स्ट पार्ट काय? Make a list. मेक अ लिस्ट. आता या सगळ्या गोष्टी तुम्ही नवीन असताना या बिझनेसमध्ये जुन्या असताना तर तुम्हाला असं वाटत असं हे कसं होईल काय होईल. येस, तुम्ही करायला लागल्यानं अडचणी येतील, आणि अडचणी आल्यानंतर तुम्ही शिका. अडचणी आल्यानंतर तुम्ही शिकायला तयार होणार, हार नाही म्हणणार. का? कारण की तुम्हाला कळलंय ग्रेट बिझनेस आहे, सुपर बिझनेस आहे, एवढे लोक करतात तर मी पण करू शकतो. तिसरी स्टेप आहे, तिसरं काम आहे यादी बनवणं, लिस्ट बनवणं. किती लोकांची? कमीत कमी 100-200 लोकांची पाहिजे, मिनिमम 200 लोक बनवून टाका. मित्र, रिलेटिव्ह, जसं तुम्ही एखाद्या प्रोग्रामला पत्रिका वगैरे छापतात ना, असे नावं लिहून टाका. पहिला मुद्दा. आणि नावं लिहिण्यासाठी तुम्ही ASSIचं फॉर्मॅट घेऊ शकतात. तुमच्या अपलाईन करून घ्या, ASSI स्टार्टर किट घ्या. कारण की कसे पण नावं लिहिले तर मग तुम्हाला ते रेकॉर्ड मेंटेन ठेवणार नाही पुढे चालून भविष्यात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्री जज करू नका, तर्क करू नका. पल्लवीकरण, त्यानंतर पल्लवी नाही करणार, पल्लवी नाही करू शकत, विलास नाही करणार, रमेश पण नाही करणार, हा मिलन मॅडम करू शकतील, हा लाला सर करू शकतील. बिलकुल जज करू नका. तो करल, ती नाही करणार, तो करल, ती करणार नाही. लिस्ट काढा आणि त्यांना दाखवा. दाखवल्यानंतर ती येस किंवा नो म्हणतील, त्याच्यावर आपण उत्तर देऊ. डन इथपर्यंत? येस. हा बिझनेस मी म्हणतो ज्याच्या संग तुम्ही बोलत नाहीत ना, दुश्मनांना सुद्धा सांगा, असं माझं म्हणणं आहे. नाही तर बऱ्याच वेळा नावलेले 10 आणि 8 लोक, ह्यो नाही करणार, तो नाही करणार, तो नाही करणार, तो नाही करणार. जे करणार आहेत त्यांना सांगायला गेला आणि त्यांनीच नाही केलं, त्यांनी त्याला निगेटिव्ह करून टाकलं. आणि आजूबाजूला सल्ले देणारे लई सल्लेखोर लोक येतं. राईट और रॉंग? येस. तर माझ्या आयुष्यात पहिला मुद्दा मी ठरवला, मी यादी बनवणार. आणि यादीमध्ये रोज मी रेग्युलर नवीन नवीन नंबर ऍड करत राहिलो. नवीन नवीन नंबर ऍड केले पाहिजे आपण यादीमध्ये. चालता फिरता जिथं असताना तिथं नंबर एक्शन करायचं, आपल्या बिझनेस बद्दल बोलायचं, म्हणजे नंबर एक्शन होऊ शकतो स्ट्रेंजर लोकांचा. राईट और रॉंग? Yes. त्यानंतर दुसरा महत्वाचा फॉर्म्युला आहे फ्रेंड्स फॉर्म्युला. मग हा लिस्ट कशी काढली पाहिजे? जे तुमचे मित्र आहेत त्यांचे नावं लिहा, जे आज मित्र आहेत, जे पहिले मित्र होते. त्यानंतर काही रिलेटिव्ह फ्रेंड, तुमचे नातेसंबंध, नातेवाईक कोण आहेत त्यांचे नावं लिहा. त्यानंतर स्कूल कॉलेजेसचे फ्रेंड्स असतील तुमचे, त्यांचे नावं लिहा. तुम्ही जिथं जॉब केलाय, होता किंवा करत आहात अशा लोकांचे नावं लिहा. त्यानंतर तुमचे शेजारी नावं लिहा, डेली ज्यांच्यासोबत कम्युनिकेशन असे नावं, किंवा सोशल मीडिया सोशल सर्कल आहे तिथून नावं लिहा, किंवा नेक्स्ट स्ट्रेंजर लोक जे चालता बोलता भेटतात त्यांना पण तुम्ही लिस्टमध्ये अपडेट केलं पाहिजे. ह्या रोज करण्याचे काम आहेत. येते लक्षात? प्रोडक्ट वापरणं रोज, प्रोडक्ट शेअर करणं रोज, आणि यादीमध्ये लिस्टमध्ये नवीन नवीन नंबर ऍड करणं, हे रोजचं काम आहे आपलं सगळ्यांचं. नेक्स्ट काय? इन्व्हाइट. मग इन्व्हाइट करायचं. कसं इन्व्हाइट करायचं? ज्यांना तुम्ही लिहिलंय लिस्टमध्ये ते तुमच्या ओळखीचे आहेत, तुम्हाला माहितीच असतं त्यांच्याबद्दल काही ना काही. राईट और रॉंग? येस. Yes. मग जे लोक बिझनेस रिलेटेड इंटरेस्ट ठेवतात त्यांना बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणून इन्व्हाइट करा. जे जॉब करतात त्यांना एक्स्ट्रा इन्कम, तुझा जॉब न सोडता, डिस्टर्ब न करता, त्या सांगून त्यांना इन्व्हाइट करा. स्टुडंट पार्ट टाइम इन्कम अर्निंग, स्किल डेव्हलपमेंटसाठी त्यांना इन्व्हाइट करा. जे हाऊस वाईफ आहेत त्यांना वर्क फ्रॉम होम किंवा वुमन एम्पॉवरमेंट किंवा कंझ्युमर एम्पॉवरमेंट सांगून त्यांना तुम्ही इन्व्हाइट करू शकता हाऊस वाईफला. जे सेल्फ एम्प्लॉईड लोक आहेत त्यांना ई कॉमर्सचा बिझनेस सांगा. ई कॉमर्स एक मॉड्यूल आहे, समजून घ्या बाबा. जे शॉप ओनर आहेत, तुझ्या शॉपमध्ये आणखी नवीन प्रोडक्ट ऍड करू शकतो, तुला चांगला प्रॉफिट देऊ शकतात, असे पण त्यांना इन्व्हाइट करा. युथ आहेत, ज्यांना करिअर पाहिजे, लिडरशिप पाहिजे, त्यांना ते सांगून इन्व्हाइट करा. रिटायर्ड पर्सन आहेत, फ्लेक्झिबल इन्कम आणि ऍक्टिव्ह लाईफस्टाईल. रिटायर माणसाला काय असतं, काही ना काही फिरलं पाहिजे, वॉकिंग झालं पाहिजे, आजार नाही आलं पाहिजे, बरोबर ना? त्या लोकांना असं सांगा की तुम्ही फ्लेक्झिबल इन्कम होईल आणि तुमचे ऍक्टिव्ह, तुमचं जे आज बसून राहत आहे तर तुम्ही मुवमेंट करू शकता. नेक्स्ट काय आहे? कस्टमर प्रोडक्ट एक्सपिरियन्स टू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. 5वी स्टेज काय आहे? डू द प्रेझेंटेशन. बरोबर. मग आता प्रेझेंटेशन, जे तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचे ते पहिलं असतं 1 to 1, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरी त्याला बोलवणार किंवा तुम्ही त्याच्या घरी जाणार. येते लक्षात? येस. एक 1 to 1 प्रेझेंटेशन. ह्या बिझनेसचं प्रेझेंटेशन तुम्हाला द्यावं लागतील आणि डेली ऍटलिस्ट तुम्ही 2, 3, 4, 5 प्रेझेंटेशन करू शकले पाहिजेत. मग डेली 1 to 1 म्हणजे तुम्ही 2 ते 3 1 to 1 करू शकले पाहिजेत. एक तर आपल्या घरी, त्याच्या घरी किंवा हॉटेलमध्ये. किंवा नेक्स्ट पार्ट आहे जिथं जास्त बिझनेस जनरेट होतो, होम मीटिंग. 7-8-10 लोक घरी बोलवा, तिथं वाटलं तर सिनियरला इन्व्हाइट करा आणि तुमच्या एकत्र 7-8-10 लोकांना प्लॅन सांगा. तिथं डेमो होईल, प्रोडक्टची फिलिंग होईल आणि सगळ्या गोष्टी समजून एकत्र मॅक्झिमम लोक 5-5, 7-7, 8-8 लोक एकाच वेळेस जॉईन होतील. एकाच वेळेस 1.5 तासात 7-8-10 लोकांना प्रेझेंटेशन होईल. येते लक्षात? येस. त्यानंतर येतं ऑनलाईन काही प्रेझेंटेशन असतात आपले कधी कधी झूमवर, तिथं तुम्ही लोकांना इन्व्हाइट करू शकतात. युट्यूबचा आतला व्हिडिओ बनलात, जे युट्यूबचे व्हिडिओ येतं ते व्हिडिओ तुम्ही लोकांसंग बोलून शेअर करून लोकांना पाठवू शकतात.
आणि लोकांना सांगू शकतात घरी जाऊन लावून बसा, किंवा कुठं पण इंडियात लोक असतील तर तुम्ही त्यांना ते व्हिडिओ थ्रू पण प्रेझेंटेशन करू शकतात. आणि त्यानंतर असतो सेमिनार, ज्याला सीओ म्हणतो आपण, जे हॉलमध्ये असतात, तिथं वेगळे वेगळे लोक फिजिकली येतात. आणि हा सीओ तुमच्या डिस्ट्रीब्युटर, तुमच्या नवीन गेस्टला फार इन्स्पायर करतो, कारण की तिथं प्रॅक्टिकल लोक भेटतात. तर तुम्ही इथं मॅक्झिमम लोक आणून त्यांना प्रेझेंटेशन दाखवू शकतात, आणि म्हणजे मॅक्झिमम लोक तुमच्या नेटवर्कमध्ये ऍड होतील. ही 5वी स्टेप आहे, जिथं तुम्ही रेग्युलर प्रेझेंटेशन केले पाहिजेत, अंडरस्टँड केलं पाहिजे, आणि बिझनेस मुवमेंट केला पाहिजे. नंतर काय आहे? 7वी स्टेप काय आहे? वर्क इन सनेज 6वी फॉलोअप आहे. ही 6वी स्टेज काय आहे? फॉलोअप. फॉलोअप. तर फॉलोअप मध्ये बघा, हा जो बिझनेस आहे ना, आफ्टर द प्रेझेंटेशन सम पीपल, म्हणजे बऱ्याच वेळा काही लोक इमिजिएटली स्टार्ट करतील, काही लोक म्हणतील मी नंतर सांगतो, नंतर बोलतो, मला टाइम द्या. अशा वेळी त्यासोबत तुम्हाला रेग्युलर टच राहण्याची गरज आहे, म्हणजे रिलेशन बिल्डिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग त्यांचे नीड्स काय आहे, डाऊट्स काय आहेत, त्यांना टायमिंगचा काही इश्यू आहे का, हे प्रॉपरली त्यांना फॉलोअप घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर त्यांना कधी टेस्टिमोनियलचे रिझल्ट पाठवले, प्रोडक्टचा रिझल्ट पाठवला, किंवा आपल्या लीडरची एखादी सक्सेसफुल लीडरची स्टोरी पाठवली, म्हणजे त्यांना 2, 5, 10, 12 दिवसानंतर जर तुम्ही त्यांना टचमध्ये राहिले. त्यानंतर शेअर स्पीचेस, व्हिडिओ ऑफ सक्सेसफुल लीडर्स, म्हणजे काही आपल्या बिझनेसच्या पॉझिटिव्ह गोष्टी, कुणा रिझल्ट आलाय, कोणी इन्कम कमवलंय, कोणी गाडी घेतली, म्हणजे समोरच्या माणसाला काही ना काही डाऊट आहेत, ते डाऊट शॉर्ट आउट होऊ शकतात. कशामुळं? आपल्या प्रोडक्टच्या रिझल्टमुळं, किंवा आपल्या बिझनेस मधल्या काही मोठे चांगले इव्हेंट झाले त्याच्यामुळं, किंवा वेगवेगळ्या लोकांची एखादी सेल्फ स्टोरी आली त्याच्यामुळं, आणि ते डिसिजन घेऊ शकतात येणाऱ्या काळात. येते लक्षात? येस. तर आपल्याकडे आपला जो बिझनेस आहे, काही लोक आपले विदाऊट रजिस्टर कंझ्युमर बनतील, काही लोक रजिस्टर करून प्रोडक्ट वापरतील, आणि काही लोक जे आहेत आपले डिस्ट्रीब्युटर बनून मोठा बिझनेस बिल्ड करतील. त्याच्यामुळे फॉलोअप फार गरजेचं आहे. असं नाहीये की बिझनेस प्रेझेंटेशन सांगितला आणि तुम्ही दिलं सोडून, जे हा म्हणले त्यांच्यासोबत गेले नाही. फॉलोअप ही एक स्टेप आहे, ज्याच्यामध्ये काही लोक 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, 1 महिन्यानी, 2 वर्षांनी. मी एका व्यक्तीचा 8.5 वर्ष फॉलोअप घेतला होता. किती वर्ष? 8.5. 8.5. प्रॉब्लेम काय आहे? कारण की तुम्ही ऑलरेडी 70, 80, 90% काम करून ठेवलं त्याच्यावर, राईट और रॉंग प्रेझेंटेशन देऊन. फक्त तुम्ही सोशल मीडियाला त्या व्यक्तीला आपले सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करून द्या. सनेजचं यश आहे तर तुमचं स्टेटस तो पाहीन, रेग्युलर तुमची ग्रोथ पाहीन, आणि ऑटोमॅटिक ते माणसं हळूहळू हळूहळू म्हणतील चलो आता सुनेज करूया. तुमची अचिव्हमेंट, तुमची ग्रोथ पाहून, लोकांची ग्रोथ पाहून पण ते ऍड होऊ शकतील. येस. फॉलोअप म्हणजे काय? थोडं त्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे, की त्याला इनफ इन्फॉर्मेशन नाही भेटली स्टार्ट करण्यासाठी. नेक्स्ट स्टेप काय आहे? टीम वर्क. 8वी स्टेप काय आहे? टीम वर्क. समजा तुम्ही लोकांना रजिस्टर केलं, तर अशा वेळेस तुम्हाला लोकांसोबत बिझनेस बिल्ड करण्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग रिलेशनची गरज आहे. बॉन्ड तयार झाला पाहिजे तुमच्यासोबत. तर त्यासाठी तुम्हाला डेली त्यांच्या संग कॉल करणं, गायडन्स करणं, त्यांना हेल्प करणं, 7 ते 10 दिवसातून फिजिकली मीटिंग प्लॅन करणं, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑफलाईनची मदत घेऊ शकतात, ऑनलाईनमध्ये, ऑफलाईनमध्ये. तिथं काही डाऊट्स आहेत, काही क्वेश्चन्स आहेत, किंवा काही चॅलेंजेस आहेत, काही ऑब्स्टेकल आहेत, ते तुम्ही सॉर्ट आउट करून घेऊ शकतात काम करताना. अँड टेक अप्लाय सपोर्ट टू सॉल्व्ह ऑब्स्टेकल अँड मूव्ह फॉरवर्ड. आणि लास्टची गोष्ट काय आहे की इडिफिकेशन. इडिफिकेशन म्हणजे आपल्या प्रोडक्ट बद्दल, आपल्या इव्हेंट्स बद्दल, आपल्या अपलाईन बद्दल, कंपनी बद्दल चांगलं चांगलं बोलायला चालू केलं पाहिजे, जे तुम्हाला वाटतं. आणि चांगलं कधी बोलताना, जेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल आत घुसतान, समजून घेताना, ऐकताना, तेव्हा. येस ऑर नो? येस. एखाद्या गोष्टीची इन्फॉर्मेशन नसेल तर तुम्ही चांगलं बोलू शकता का? नाही. भक्त पण भगवंताची तारीफ करतो, इडिफिकेशन करतो. आपण पण, स्कूल पण चांगल्या स्टुडंटचं इडिफिकेशन करतं. आज मुलं पण, आईबाप पण मुलांचं इडिफिकेशन करतात. एक प्रियकर प्रियशीचं इडिफिकेशन करतो, एक पिक्चरवाला त्याच्या पिक्चरचं प्रमोशन करतो, राईट और रॉंग? मग आपल्या बिझनेसचं प्रमोशन केले पाहिजे आपण. मग ह्या बिझनेसमध्ये इडिफिकेशन करा, चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याबद्दल बोला मार्केटमध्ये, ज्याच्यामुळे लोक अट्रॅक्ट होतील. आणि क्रॉस लाईनिंग, ह्या बिझनेसमध्ये क्रॉस लाईनिंग करायला अलाउड नाहीये. कोणी ऑलरेडी सनेज सुरू केलंय, कोणीतरी सनेज त्याला सांगितलंय, आणि तुम्ही त्याचा फॉलोअप घेऊन इकडे आयडी मारताय, इकडे कर, माझ्याकडे कर, हे कर, ते कर. स्ट्रिक्टली बॅन आहे. इथं डायरेक्ट आयडी टर्मिनेट होतात, कारण की हळूहळू आपल्याकडे रूल रेग्युलेशन आहेत. जर कुणाला सनेज सांगितलेला असेल, कोणी 1.5-2 महिन्यामध्ये तो सांगून फॉलोअपमध्ये आहे, किंवा कोणी सनेज जॉईन केला आहे, तर त्या केसमध्ये सनेजचे रूल रेग्युलेशन तुम्हाला फॉलो करावं लागतील. कारण की लग्न करायचं असेल तर नवीन लग्न केलं पाहिजे ना, डिवोर्स करून लग्न केलं पाहिजे का? नाही तर चला आता असं केलंय, मै मम्मी आली, मै मावशी आहे, मै आत्याची पोरगी आहे, ती करते, मग माझ्याकडे कर, आणि तिकडं दे सोडून. असं नाही होणार, कारण की प्रत्येकाचं नेटवर्क आहे, प्रत्येकाला कळतं. त्याच्यामुळे क्रॉस लाईनिंग झालं नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, टीम वर्कमध्ये तुम्ही EACSIच्या सनेजच्या ऑनलाईन, ऑफलाईन ट्रेनिंग, मीटिंग, सीओ अटेंड केले पाहिजेत, ज्याच्यामुळे तुम्हाला बिझनेस करायसाठी नॉलेज भेटन, मोटिवेशन भेटन, आणि तुम्ही कंटिन्यू मोमेंटम मध्ये राहता. कोणाला क्लिअर झालं? येस सर. टीम वर्क पॉईंट कळला सगळ्यांना?
येस. येस सर. हा बिझनेस चालतो डुप्लिकेशनचा बिझनेस आहे. अपलाईनकडून शिकायचं, आपण ते करायचं आणि आपल्या डाऊनलाईनला शिकवायचं. म्हणजे काय करायचं? लर्न टीच. शिका, करा आणि शिकवा. शिका, करा आणि शिकवा. शिका, करा आणि शिकवा. सिंपल आहे. हे जे मी समजवलं हे शिका, हे करा आणि करता करता लोकांना शिकवा. एवढंच काम आहे बिझनेसमध्ये. कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट. परीक्षेमध्ये लय कॉपी केल्या आतापर्यंत, बरोबर ना? इकडं बघ, तिकडं बघ, तिकडं बघ, सांग रे काहीतरी. जेव्हा तुम्हाला एक्झाम द्यायची होती तेव्हा किती डोकं लावलं, आणि ती एक्झाम भेटून काय झालं? जॉब मारत मरमर करत जॉब फिरावा लागतोय. इथं कॉपी करा. इथं जर तुम्ही कॉपी केलं तर मला सांगा पैसे भेटतील तुम्हाला. बोला माझ्या पाठीमागे, बोला. शिका, करा आणि शिकवा. बोला शिका. शिका, करा आणि शिकवा. आणि शिकवा. मग शिकण्यासाठी चान्स पुढे आपले ट्रेनिंग मीटिंग, तुमच्या अपलाईन असे त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर आपले व्हिडिओ सोशल मीडियामधून शिकू शकतात. ते करा आणि लोकांना शिकवा. एवढा सोपा इझी बिझनेस तयार होतो. मग बिझनेससाठी काय काय पाहिजे तुम्हाला करण्यासाठी? काय काय करावं लागेल? कारण की तयारी करावं लागेल ना बिझनेस करण्यासाठी. थोडे चांगले कपडे घाला, नोटबुक, डायरी, पेन असन, डेमो किट, काही डेमोचे सॅम्पल प्रोडक्ट्स. तुमच्या अपलाईनला माहिती आहे त्या गोष्टी. आपली एसीचं स्टार्टर किट, प्रोडक्ट कॅटलॉग, त्यानंतर पेआउट्सचे मी जे स्टेटमेंट दाखवले तसे, TDSचं सर्टिफिकेट, बँक स्टेटमेंट, पासबुक, काही कारचे फोटो असतील, क्राऊडचे फोटो असतील. जसं मी आता फोटो दाखवल्यावर तुम्हाला अंदाज आला का नाही यार खरंच लाईफस्टाईल बदलती? असा विश्वास आला पाहिजे लोकांना दाखवताना. दाखवू शकलो पाहिजे की खरंच लाईफमध्ये गुरु आहे बाबा. लोक नुसतं बोलून लोक विश्वास नाही ठेवणार, दिसलं पण पाहिजे लोकांना. त्यानंतर काही स्पीचेस ठेवा, लिडर लोकांच्या स्पीच, काही युथच्या, काही वुमनच्या, की ते सनेज बद्दल बोलतात. माझं नाव असं आहे, मी हे करत होतो, मा पहिला चेक आहे, मोठा हात चेक झाला आणि मी अचिव्हमेंट केली. असे एक एक मिनिटाचे 10-15 वेगवेगळे क्लासचे व्हिडिओ तुमच्याकडे असतील तर लोकांना भरोसा येईल का नाही? बघा हे ड्रायव्हर होते, बघा ह्या मॅडम होत्या, बघा ह्या टीचर होत्या, बघा हे डॉक्टर होते, असं बोलता येऊ शकतं. आणि नंतर काय आहे? प्रोडक्टचे रिझल्ट, टेस्टिमोनियल व्हिडिओ. काही लोकांना रिझल्ट आले असतात, काही लोकांना आपण रिझल्ट दाखवू शकतो. पीडीएसत्वचा आला, महिलांना आला, किडनीला आला. त्यानंतर बघा शुगरचा रिझल्ट आहे, स्किनचा रिझल्ट आहे, हेअरफॉलचा रिझल्ट आहे, थायरॉइडचा रिझल्ट आहे. असे 10-20 व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर तुम्हाला डेमो आणि रिझल्ट दाखवून लोकांना प्रोडक्टवर ट्रस्ट येईल का नाही आपला? येस सर. कोणाला लक्ष देऊ राहिले? येस सर. आणि त्याच्यासोबत काही डॉक्युमेंट्स असतील. डॉक्युमेंट्स रिलेटेड काही जर आपल्या बिझनेस रिलेटेड जे डॉक्युमेंट्स लागतात, डॉक्युमेंट म्हणजे सॉफ्ट कॉपीज म्हणू शकतो आपल्याला, त्या डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ठेवू शकतात. त्यानंतर तुमचा माइंडसेट पाहिजे आणि बिझनेस करण्यासाठी सातत्य पाहिजे. माइंडसेट पाहिजे आणि सातत्य पाहिजे. आता पटपट स्क्रीनशॉट घ्या. ज्याला जेवढा चेक काढायचा आहे त्याच्यासाठी कोणी किती किती बिझनेस केला पाहिजे ते तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल महिन्याच्या गोलसाठी. ह्या महिन्यात तुम्हाला जेवढा पे आउट काढायचा आहे त्यासाठी तुम्हाला किती किती बिझनेस कुठून कुठून टेंटेटिव्हली करावं लागेल याचे एक फॉर्मॅट दाखवणार आहे मी तुम्हाला. क्लिअर होते? तर मग इथं स्मॉल, मिडल आणि बिग पेआउट्स, याच्यामध्ये जर तुम्हाला 2,500 ते 4,000 पेआउट घ्यायचं तर तुम्ही असा बिझनेस टेंटेटिव्हली केला तर तुमचा चेक एवढा निघू शकतो. पहिले एक्झाम्पल क्लिअर झालं सगळ्यांना? येस सर. चलो, 2,500 ते 4,000च्या पेआउटला तुम्हाला ह्या स्ट्रक्चरवर काम करावं लागेल. आणि मग तुमचं जर 2,500 ते 4,000चा पेआउट निघला तर तुमच्या खाली जे डायरेक्ट लोक आहेत, एचं 450, बीचं 450 आणि सीचं 450 पेमेंट निघतो. क्लिअर होते सगळ्यांना? Yes. कारण की आता त्यांच्या खाली पण लोक असतील किंवा त्यांच्या डायरेक्ट अमाऊंट असू शकते ती. नेक्स्ट, ज्यांना 8,000 ते 12,000 महिन्याचा पेआउट घ्यायचा आहे त्यांचं स्ट्रक्चर टेंटेटिव्हने असं असावं. आणि त्यांच्या खालच्या लोकांचे चेक कसे असतील बघा. एचा 1,350, बीचा 1,200, सीचा 1,200, डीचा 1,200 आणि एकचा 450. फक्त माझा चेक काढायचा आहे म्हणून चेक नाही निघत. माझ्यासोबत डाऊनलाईनचा किती किती काढायचा हे जेव्हा कळलं आता तेव्हा चेक निघतो. समजलं तुम्हाला? येस. बऱ्याच वेळा लोक म्हणतात माझा काढायचा आहे. अरे पण तुला काढायचं आहे, लोक तुझ्यासोबत काम कसं काय करतील? त्यांना पण चेक निघणार आहे, त्यांच्या चेकसाठी ते तुला वेळ द्यायला लागतील. हे जर त्यांना समजलं तर बिझनेस तयार होतो. येस ऑर नो? Yes. नाही तर कॅप्टनलाच कळलं मला जिंकायचंय आणि टीमला माहितच नाही का जिंकायचंय तर जिंकल का मॅच? नाही. त्याच्यामुळं तुमच्या टीम मधल्या लोकांचे पेआउट्स, त्यांच्याच पेआउट त्यांना क्लिअर केले तर तुम्हाला वेळ देतील, मिळून काम करतात आणि इनडायरेक्टली तुमचं पेआउट अचीव होऊ शकतं. म्हणजे टीम मधल्या लोकांना जर 2,000, 5,000, 8,000, 10,000, 15,000 तुम्ही कमवून दिले तर तुमचा चेक 20, 25, 30,000, 40,000 जाऊ शकतो. समजलं? Yes. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. 10,000 ते 14,000 ज्याला घ्यायचे त्याचं स्ट्रक्चर कसं असावं बघा. सिल्वर डायरेक्टर लेवलचं स्ट्रक्चर आहे. तर ये माणसाचं इन्कम बघा किती इथं 1,200, 1,200, 1,200, 1,200, 1,200. नेक्स्ट, ज्याला वाटतं 10,000 ते 13,000 पेआउट घ्यायचे, LDP घ्यायचं एखाद्याला, तर फॉर एक्झाम्पल त्याचं या सिल्वर डायरेक्टर लेगला 70,000 PV गेले, बी मध्ये 28 आले आणि साईड व्हॅल्यूम केला त्यांनी, तर अशा केसमध्ये त्याचं जवळपास 10,000 ते 13,000 रुपयाची इन्कम जनरेट होऊ शकतं. नेक्स्ट बघा, LDP एक्झाम्पल आणखीन एक दिलंय, 14,000 ते 16,000 इन्कम.
70,000 पीव्ही आहेत, पण ते पीव्ही निश्चित 70 नाही काढू राहिले, तर त्या लेगमध्ये पण कोणाचं पेमेंट किती येणार आहे हे पण क्लिअर माहिती पाहिजे. येते लक्षात? येस. एखाद्याला 70 आले, पण त्या 70 मध्ये लोकांचे पेआउट जर असतील तर ते लोक वेळ देतील, रिस्पॉन्स देतील. कारण की लोकांसाठी 4,000, 8,000, 12,000 पण मोठी अमाऊंट आहे. राईट रॉंग? येस. बऱ्याच वेळा फक्त मेन लीडरचे कॅल्क्युलेशन महत्वाचे नाही आहेत, त्याच्या खालच्या लोकांचे कॅल्क्युलेशन महत्वाचे आहेत. म्हणजे लोक वेळ देतील, भेटतील, ऑर्डर काढू लागतील, नेटवर्क बनवू लागतील आणि मग चेक तयार होतो. कळलं इथपर्यंत? येस. चलो, चला 24 ते 30 चेक घ्यायचा. त्याचं स्ट्रक्चर कसं असावं टेंटेटिव्हली बघा. 2 सिल्वर लेग मधून त्यांनी एलडीबी 2 लोकांना एलडीबी केलं, 70,000 पीव्ही निघले, त्यांचे पण चेक निघणार. आणि साईड व्हॅल्यूम मधून त्यांनी जर बिझनेस केला सीडी मधून, तर त्यांचा चेक 24 ते 30 निघतो. नेक्स्ट, ज्याला वाटतं मंथली मला 45 ते 60,000 चेक घ्यायचा आहे, त्याचं स्ट्रक्चर टेंटेटिव्हली असं असावं. ABC यांचं सिल्वर अबाव लोक एलडीबी घेत आहेत आणि साईड व्हॅल्यूम केला. इथं कार बोनस पण त्या व्यक्तीचा होतो. आणि इथं एचं इन्कम होतं 11 ते 15,000, बीचं इन्कम होतं 11 ते 15, सीचं इन्कम 11 ते 15, आणि जो मेन व्यक्ती यू त्याचं 45 ते 60,000 इन्कम जातं. म्हणजे ज्याला मोठा चेक घ्यायचा आहे त्याने त्याच्या टीम मध्ये लोकांना तसे चेक अचीव्ह करून द्यावा लागेल. बरोबर आहे? येस. किती लोकांना वाटतं 45 ते 60,000 चेक जो व्यक्ती घेतो तो खाली, आता 3 लोकांची एबीसी बघितलं तुम्ही, पण कमीत कमी 25-30 लोकांना पेआउट जनरेट होणार असं वाटतं तुम्हाला? Yes. आणि त्या 25-30 लोकांना कळलं पाहिजे की मला किती जनरेट होणार आणि त्यासाठी काय करावं लागेल. याला म्हणतात मंथली पेआउट गोल सेटिंग. सगळ्या लीडरने या गोष्टी अंडरस्टँड करून घ्या. नेक्स्ट, ज्याला वाटतं मला 1,20,000 ते 1.5 लाखाचा चेक पाहिजे, 1.25 ते 1.5 लाखाचा, त्याचं टेंटेटिव्हली स्ट्रक्चर कसं असावं बघा. ग्रेट. ज्याला वाटतं 10 ते 12 लाखाचा चेक घ्यायचा आहे मला महिन्याला, त्याचं स्ट्रक्चर कसं असावं बघा. ABCDEF 22 लाख, 25 लाख, 18 लाख, 12 लाख, आणि इकडे ई मध्ये 28,000, एफ मध्ये 28, हाऊस बोनस प्लस मल्टिपल एलडीबी प्लस मेंटेन डायमंड डायरेक्टर, त्यांना एवढा चेक पाहिजे. तर चला, मला असं वाटतंय आता टाइम ऍक्शनची आहे. आता ऍक्शन मध्ये जर पाहिलं तर ऑर्डनरी लाईफ, ऑर्डनरी पेन अँड ऑर्डनरी ऍक्शन. म्हणजे सामान्य लाईफ म्हणजे काय, सामान्य त्रास आणि सामान्य क्रिया. पण एक्स्ट्रा ऑर्डनरी लाईफसाठी एक्स्ट्रा ऑर्डनरी पेन, एक्स्ट्रा ऑर्डनरी ऍक्शन गरजेचं आहे. तर काय ऍक्शन घ्यायच्या, तर तुम्ही सगळे इव्हेंट ट्रेनिंग मीटिंग अटेंड करा. इथले बुक्स एसीए स्टार्टर घेऊन बुक्स वाचायला चालू करा एसीए स्टार्टर किंमतले. त्यानंतर व्हिडिओज पाहायला चालू करा आपले एसीएस आहे वरले, जे लिस्ट इन्व्हिटेशन प्लॅन मधले, फॉलोअप मधले. रेग्युलर ऍक्टिव्हिटी झाल्या पाहिजे तुमच्या इन्व्हिटेशन प्लॅन, फॉलोअप आणि टीमवर्क. तुमचे स्किल मास्टर करणं, कम्युनिकेशन विथ अपलाईन, रेकॉर्ड मेंटेन करणं आणि पॉझिटिव्ह बोलणं, हे ऍक्शन्स आहेत. लिडरशिपची क्वालिटी काय काय असतात बघा. डेडिकेशन असावा, म्हणजे तो हार नाही मानणारा, तो कमिटमेंट असावा. त्यांनी एकदा ठरवलं बिझनेस होऊ नाही होऊ, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कोणी काही पण बोललं तर हार नाही मानायची. मिनिमम 3 वर्षाची कमिटमेंट. त्यानंतर कन्सिस्टन्सी, सातत्य, मन करो किंवा नाही करो, आपण जे काम ठरवलंय ते करत राहणं. माइंडसेट कंटिन्यू पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे, सबकॉन्शियसवर काम केलं पाहिजे, जज नाही केलं पाहिजे. असं तसं कमवून का हे हो असं निगेटिव्ह विचाराला विचार करून काहीच फायदा नाहीये. राईट डुप्लिकेटर लीडर जे असतात ना, ते राईट डुप्लिकेटर असतात, इंडिपेंडंट असतात, चांगले शिकणारे असतात, चांगलं प्लॅनिंग करतात, ते सेल्फ मोटिवेट होतात आणि ते कंटिन्यू चांगल्या गोष्टी पाहतात, म्हणजे थँक्यू म्हणतात भगवंताला. तर मग सक्सेसचा लॉंग फॉर्म काय आहे? See your goal, understand the obstacle, create पॉझिटिव्ह मेंटल पिक्चर, clear your mind of self-doubt, एम्ब्रेस द embrace the चॅलेंज. challenges, stay on the track, show the world you can do it. बराबर आहे. म्हणजे तुमचं लक्ष क्लिअर करा. किती चेक पाहिजे तुम्हाला? चला, ह्या महिन्यात 10,000, 15,000, 25,000, 50,000, श्रीलंका 1 लाख, 2 लाख ठरवा. 1 महिन्यात एवढे, 3 महिन्यात तेवढे, 6 महिन्यात एवढे, 1 वर्षात एवढे. त्यानंतर काय काय अडचणी येऊ शकतात? काही लोक नाही म्हणतील, काही प्रश्न विचारतील, काही डाऊट विचारतील, काही निगेटिव्ह बोलतील, काही निगेटिव्ह भेटतील, काही पण इश्यू येतील ना तुम्हाला बिझनेस करताना. 2 आवाज ऐकायला येतील बिझनेसमध्ये, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, चांगले आणि वाईट. बरोबर ना? Yes. जर चुकून तुम्ही निगेटिव्ह आवाज ऐकले, निगेटिव्ह विचार तुमच्या आजूबाजूला येणारच येतं. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जगात आहे. ज्यांना या बिझनेस बद्दल माहिती नाही ते लोक ह्या बिझनेस बद्दल मॅक्झिमम निगेटिव्ह बोलणार. डबले चेन मार्केटिंग, राईट और रॉंग. पण तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही काय करू राहिला, तुमचा बिझनेस किती प्युअर आहे. लोकांचे मत तुमच्यावर लादून घेण्यापेक्षा तुमचे जे विचार आहेत ते त्यांच्यावर लादले पाहिजे. त्याला लिडरशिप म्हणतात. राईट और रॉंग. जर हा बिझनेस काही अडचणी आल्यात म्हणून तुम्ही जर बंद केला, स्टॉप केला, तर मला सांगा करिअर कसं होणार, लाईफ कशी बदलणार? त्याच्यानंतर जर बघितलं तर मनामध्ये पॉझिटिव्हली तुम्ही विचार केले पाहिजेत.
त्यानंतर डाऊट जर असतील काही तर ते क्लिअर केले पाहिजेत. मिस्टेक काही होत असतील, मिसअंडरस्टँडिंग होते ते क्लिअर करून गेलो पाहिजे पुढे आपण, आणि ट्रॅकवर राहिलं पाहिजे आणि आपण मोठ्या लेवलचे अचिव्हमेंट करून दाखवले पाहिजेत. क्लिअर? यस. सो मला असं वाटतंय आजचं जे प्रेझेंटेशन आपण जे डिस्कस केलं, तर हे प्रेझेंटेशन फारच इम्पॉर्टंट आहे आणि महत्त्वाचं प्रेझेंटेशन आजचं डिस्कशन झालंय. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्या गोष्टी अंडरस्टँड केल्या असत्या. पहिल्या फेजला मी समजवलो की बाबा सनेज एक्झॅक्टली काय आहे, माझी लाईफस्टाईल बिफोर आफ्टर इन्कमचे प्रूफ जनरेट दाखवलेत, आणि त्यानंतर जर बघितलं तर सनेजचे इन्कम दाखवले टोटल 11 प्रकारचे, राईट और रॉंग? टेंटेटिव्हली कॅल्क्युलेशन पण दाखवले. इव्हन सनेज कॉर्नरचा पण बेनिफिट समजवला. सनेज कॉर्नर फक्त माल घेऊन विकणं नाही तर माल दिला आणि विकलं नाही, माल कशासाठी घेताय तुम्ही सनेज कॉर्नर ते पण आपण डिस्कशन केलं. तर आजच्या मीटिंगमध्ये तुषार सर तुम्हाला असं वाटतंय का की खरंच हे जे सांगितलंय याच्यावर चालले तर लोक त्यांचे टार्गेट अचीव्ह करू शकतात? नवीन नक्कीच. लोकांनी जर रिस्पॉन्स दिला, शिकायला लागले, होईल 2-3-4 महिने त्रास, पण जर सिरियस झाले तर मोठा बिझनेस होऊ शकतो आपला. हो हो नक्की सर, Yes. 100%. काय वाटतंय तुम्हाला? ताना सर काय वाटतंय? सर पहिल्यांदा तर ह्या ज्या 7 स्टेप आहेत ज्या समजवल्या, त्याच्यात जर बघितलं तर ही इन्कमची जी क्लॅरिटी येते, तर इन्कमच्या क्लॅरिटीतून मला कळेल की मला एक्झॅक्टली किती इन्कम करायचं, त्याच्याबरोबर मला हे पण कळेल की माझ्या टीम मध्ये किती इन्कम येणार आहेत. म्हणजे ही जी क्लॅरिटी आली, तर गोल सेटिंग करताना बऱ्याच वेळा असं होतं की चला फक्त प्रोडक्ट द्यायचे, शेअर करायचे किंवा काम करायचे, पण कशासाठी करायचं आणि किती इन्कम येणार आहे जेव्हा क्लिअर नसतं तेव्हा समोरचा व्यक्ती पण तेवढा रिस्पॉन्स देत नाही. पण समोरच्याला जर हे कळलं की मी एवढं केल्यावर एवढं होऊ शकतं, तर तो निश्चित रिस्पॉन्स द्यायला चालू होऊ शकतो. हे याची क्लॅरिटी आली. आणि त्याच्यानंतर ज्या 7 स्टेप तुम्ही समजवल्यात ओव्हरऑल जर बघितलं तर या 7 स्टेप मध्ये प्रत्येक स्टेपवरती जर चालायला लागलो, एकदम शॉर्ट स्वीट मध्ये ह्या स्टेप कळतात, आणि त्याच्यानंतर ह्या स्टेपवर चालायला लागलो तर मला वाटतं 100% ग्रोथला जाऊ शकतो. जी ग्रोथ तुम्ही आम्ही सुरुवातीला दाखवली की कसे इन्कम ग्रो झालेत, आणि त्यानंतर कमिटमेंट असेल, लिडरशिपच्या क्वालिटी असतील, हे ज्यातनं क्लॅरिटी आली तर ओव्हरऑल व्यक्तीला एकदम क्लिअर होऊ शकतं की मी या बिझनेसमध्ये येऊन किती ग्रो करू शकतो. पहिला तर मुद्दा आहे लीडर्स, सगळे लोकांना, जे पण नवीन लोक मला आज ऐकत असतील ज्यांनी सनेजला सुरू केला असेल, तर तुम्ही ह्या बिझनेसला लगेच जज नका करू. हा बिझनेस कसा आहे हे पाहायचा असेल ना, तर कमीत कमी 1 वर्ष आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व व्हा आणि मग विचार करा हा बिझनेस राईट आहे का, रॉंग आहे का, चांगला आहे का, वाईट आहे. येस और नो? Yes. जर तुम्हाला पहिलं ट्रस्ट आला पाहिजे की यस हे प्रोडक्ट चांगले आहेत, हा बिझनेस चांगला आहे, याच्यात लोकांचं कल्याण होणार आहे, कोणासोबत कुठं फ्रॉड होत नाही, कुठं चिटिंग होत नाही, मी लोकांना राईट दिशा देऊन राहिलो, आणि ह्या अँगलने जेव्हा तुम्हाला अंडरस्टँड होईल, तुम्ही सिरियस होताल, तेव्हा तुम्हाला हे पण अंडरस्टँड झालं छोट्या छोट्या अमाऊंटनी खेळून फायदा नाहीये. कारण की सनेज कॉर्नर तुम्हाला का पाहिजे? प्रोडक्ट जास्तीत जास्त वापरायला पाहिजेत, प्रेझेंट करायला पाहिजेत, जे लोक इन्व्हॉल्व होणार नाही त्यांना इमिजिएट प्रोडक्ट देऊ शकले पाहिजेत, आणि काही लोक जे रजिस्टर होतात त्यांना पण इमिजिएट प्रोडक्टची गरज असते. बरोबर आहे? याच्यामुळे सनेज कॉर्नरचं क्लिअर कळलं. नुसतं सनेज कॉर्नर घेण्यापुरतं हे का सनेज कॉर्नरचं नेटवर्क मध्ये जे 4-16 तिथं झाल्यानंतर खरं इन्कम आहे कशा ते? नेटवर्क Application खाली झाल्यानंतर. 4, बरं, मग 16 सनेज कॉर्नर एखाद्याने 25,000 प्रोडक्ट घेतले म्हणून फायदा आहे का? बिलकुल नाही. काय फायदा त्याच्यामध्ये तुम्हाला? तुमचेच पैसे येतात, तुम्ही ऑर्डर मारली, प्रोडक्ट भेटले, त्याच्यात फायदा नाहीये. पण तुम्ही येणाऱ्या काळात लोकांना त्या ऑर्डरमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला मोठा टर्नओव्हर जनरेट होईल, आणि तुमच्याकडे प्रोडक्ट असल्यामुळे लोकांना प्रोडक्ट फास्ट जातील, लोकांना सर्व्हिस फास्ट जाईल, लोकांना इमिजिएट समजवल्यावर लोकांना इमिजिएट प्रोडक्ट पाहिजेत लोकांना आजकाल. बरोबर ना? Yes. मग कधी शॉपी लांब आहे, बरोबर. कुरिअर लांब आहे, मग कसं काय होणार? मग अशा वेळेस बिझनेस होऊ शकत नाही आपला. आणि मला तर वाटतं मिनल मॅडम, आपण जे प्रेझेंटेशन मध्ये 11 इन्कम समजवले, ह्या इन्कम मध्ये लोकांना बघा ना, एक माणूस जॉईन केला 2,500 पिविनी, बघा 500 रुपये चेक, 4 लोक जॉईन केले तर पर 2,500-3,000 चेक. आणि लागतंय काय? तुम्ही 10 लोकांना एक होम मीटिंग करा, किंवा आपल्या व्हिडिओ थ्रू बसून दाखवा, किंवा प्रोग्रामला बोलवा, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने 1-2 प्लॅन दाखवा, हे व्हिडिओ दाखवा, तरी 10 लोकांतून तुम्ही 2-3 लोकांना जॉईन करता. जे उत्तर भेटणार नाहीत तुम्हाला वाटतं हे प्रश्न येतं, त्याचे उत्तर लिहून काढा आणि ते उत्तर कसे द्यायचे शिका, झाला बिझनेस सुरू. काय लागतं याला? येस. जेव्हा मी तुझ्या सर बिझनेस प्लॅन पाहिला ना, तेव्हा मी स्वतः 1-to-1 ला घुसलो. मीच लोकांना सांगायला लागलो, मित्राला, नातेवाईकाला, आणि मला प्रॉब्लेम यायला लागले. नंतर मी सिनियरला विचारलं, सर अशाचे प्रॉब्लेम आले. म्हणले ते प्रॉब्लेम आलेत म्हणजे राईट आहे, तुम्ही कामाला लागलात. राईट और रॉंग? बरोबर. जर काम करताय आणि तुम्हाला अडचणी येतात तर समजून घ्या तुम्ही राईट ट्रॅकला आहेत, आणि त्या अडचणी आल्या आणि त्याची उत्तरं शोधले तर पुन्हा अडचणी येतील का त्या? सांगा मला. नाही. जर तुम्ही एकदा पडले, 2दा पडले, 3दा पडले, नंतर विशेष नाही राहिला. मग हा बिझनेस तुम्ही आता काय करा, प्रोडक्ट वापरायला चालू करा.
प्रोडक्ट बद्दल अभ्यास करायला चालू करा, रिझल्ट पाहायला चालू करा, नॉलेज घ्यायला चालू करा. कारण की जेव्हा वेगळ्या वेगळ्या लोकांचे रिझल्ट पाहता प्रोडक्टवरचा ट्रस्ट वाढत, लोकांना बोलायला पण लागतं आणि एक चांगली मोमेंटम तयार होऊ शकते. तर मला वाटते आजच्या सेशनमध्ये मी जे समजवलंय हे थेरी समजवलंय आणि मला वाटते बऱ्याच लोकांना आज पे आउटची क्लिअरिटी आलं असेल, एलडीपी Yes, पण sir. लोकांत गेला असेल, एक जोडल्यावर सिल्वर किती बनणं इम्पॉर्टंट आहे, पल बनणं किती इम्पॉर्टंट आहे, हाऊस बोनस हे पण लक्षात आलं सगळ्यांच्या आज, बरोबर. Yes, sir. तर ऑलरेडी याच्यावरती डीप डिस्कशन साठी आम्ही एक लोणावळ्यामध्ये बॅच प्लॅन केली आहे, फक्त सिलेक्टेड लोकांसाठीचे, पण ती बॅच फुल झालेली आहे. तर त्या बॅचमध्ये 18 ते 19 तास जे मी तुम्हाला इथं समजवलं, असे 5-6 टॉपिकवर या 7 स्टेपवर मी फुल 18 तास डिस्कस करणार आहे प्रॅक्टिकली लोकांना घेऊन. वा. सो मला असं वाटतंय की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलंय, जे इन्व्हॉल्व झालेत, त्यांचं वेलकम आहे. आणि आज मी ज्या गोष्टी समजवल्यात ह्या फक्त थिअरी आता या तुम्हाला करायच्यात, बरोबर ना. पण Yes, sir. एक्झॅक्टली एकेका स्टेपवर जेव्हा प्रॅक्टिकली करून दाखवला तर तेव्हा आणखी लर्निंग तयार होतं. तर चला, ह्या महिन्यात आयोनायझरचा सेलचा जलवा होणार आहे, शेतीवरती मोठं काम होणार आहे. कालच शेतीचं सेशन झालं जिथं आपण माती परीक्षणाचं पण मला वाटते ऍप झालंय लॉन्चिंग. म्हणजे आयोनायझर हे शेतीचा व्यवसाय मोठ्या लेवलला जाऊ राहिलाय. त्यानंतर ह्या महिन्यामध्ये, मागच्या महिन्यामध्ये 10,000 जॉईनिंग झाल्यात. किती लोक जॉईन झाले तर 10,000. आणि किती लोक सिरियस आहेत आपण बघा ना. 10,000 लोकांमधून झूमला किती आले, युट्यूबला किती आले. म्हणजे फक्त लोकांना जॉईन करून सोडलं जातं. मग तुम्हीच करा. फक्त जन्माला घालायचे बाळ, आणि बाळ कुठे येतं, गावाला येतं. बाळ कुठे येतं, शेतात येतं. बाळ कुठे येतं, कंपनीत येतं. आणि मग आपण म्हणतो टीम का नाही बनत. अरे टीम तू नाही बनवत, त्यांना जॉईन करून दिलं सोडून. त्याला 1 महिन्याचं 1 दिवसाचं बाळ जन्मलंय आणि तुम्ही जाता जा पळ 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 बाहेर. कसं काय होईल. त्या बाळांना दूध पाजा. दूध म्हणजे मी आज जे समजवलंय ते क्लिअर का. हा व्हिडिओ युट्यूबला येणार आहे. जेवढे पण तुमचे बाळ आहेत त्यांना घेऊन बसून दाखवा, त्यांना पाहायला लावा. कारण की त्या बाळांना आहे ना रील पाहिजे सवय, जत्रा पाहिजे सवय, सिरियल पाहिजे सवय. असं पाहायला लागलं की ते बोर होतात. मग सोपं काय, घरात टीव्ही लावून बसायचं, विश्वास ठेवायचं नाही बाळ पाहिल नाही पाहिल. येते लक्षात. आणि आजकाल तुम्ही जर म्हणले लोकांना व्हिडिओ पाहणारच नाहीत. परंतु एकच पर्याय आहे, झूमवर घेऊन पहा किंवा घरात बसू बसू पहा, पण एकत्र घेऊन पाहिलं पाहिजे लोकांना. डन इथपर्यंत. येस सर. तर ह्या महिन्यामध्ये शेतीचा व्यवसाय आयोनायझर मुवमेंट झालाय. जॉईनिंग रेशो ह्या महिन्यामध्ये कमीत कमी 25,000 लोक सनेजमध्ये ऍड होणार. किती लोक, 25,000. 25,000. 25,000 लोक नवीन सनेजमध्ये रजिस्टर होणार. तर तुम्ही ठरवा, तुमच्या टीम मध्ये जर एवढे लोक रजिस्टर करायचे असतील तर तुम्हाला प्लॅनचा व्हिडिओ, किती 1 to 1, किती होम मीटिंग आणि किती सीओ प्लॅन करावं लागतील. जर तुम्ही 100 लोकांना प्लॅन दाखवला तर आताचा प्लॅन असा आहे, कमीत कमी 60-70 लोक जॉईनिंग करणार. किती लोक, 60. 60. मग जर 25,000 लोक आपल्या बिझनेसमध्ये ह्या महिन्यात जर नवीन जॉईन करायचे, जुने लोक तो ऑर्डर टाकणार, तो पार्ट वेगळाच आहे. पण नवीन जर 25,000 लोक ऑर्डर करायचे असतील तर आपला 50,000 प्लॅन द्यावा लागतील. किती लोकांना, 50,000 प्लॅन दाखवावा लागेल. मग याच्यासाठी काय, 1 to 1, होम मीटिंग, युट्यूबचा व्हिडिओ, झूमचे प्रेझेंटेशन आणि हॉलचे सीओ. तर आज सगळे लीडर लोक डिसाईड करा की 50,000 प्लॅन मध्ये तुम्ही किती हजार लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. Yes, आणि sir. श्रीलंका तुमची वाट पाहते, जुलै महिन्याचं हायेस्ट पेआउट तुमची वाट पाहते. सो सेशन अटेंड केल्याबद्दल आणि हे सगळं समजून घेतल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच.